चालू आहे. रात्री परावर कथा कथिता उजेडे 7व्या क्रमांकाची चौपदी सुरू आहे. कालच्या सत्रामध्ये आपण बघितलं, 4थ्या सत्रामध्ये भटोबास गोसाव्यांपासी बैसले असती, बाईसे भटोबासा ते पुसो लागली. आणि बाईसा भटोबासांना विचारतात, जेव्हा बाईसांनी म्हटलं की मी मगाशी जे निरूपण झालं त्या निरूपणाला मी चुकली, ते निरूपण मला ऐकायला मिळालं नाही आणि त्याविषयी बाईसांनी अप्राप्ती भावली. आपल्याला ईश्वर पैकीचे जे जे कार्य आहे त्या त्या कार्यामध्ये आपली उपस्थिती आणि आपलं अस्तित्व दोन्ही गोष्टी असणं आवश्यक आहे. परंतु कधी कधी दोन्ही गोष्टी घडत नाहीत. उपस्थिती असते पण अस्तित्व नसतं त्या सेवेमध्ये, सेवेपासून लांब राहतो आपण. नंतर कळतं की ही सेवा या ठिकाणी संपन्न झाली, आपल्याला कळलंच नाही. कधी कधी त्या ज्या ठिकाणी सेवा असते त्या ठिकाणीच आपण उपस्थित नसतो. मग नंतर जेव्हा हे कळतं तेव्हा त्या सेवेविषयी अप्राप्ती भावली पाहिजे. कधी कधी एखादा निरूपणाचा विषय संपन्न झाला आणि आपण त्या ठिकाणी उपस्थित नाही आहोत, आपल्याला यायला उशीर झाला म्हणा, मग त्यावेळेला तिथे निरूपणामध्ये काय झालं याविषयी अप्राप्ती भावना आवश्यक आहे. कधी कधी असं असतं की एखादी लीळा कोणीतरी सांगताय, ससिक रक्षण ही लीळा सगळ्यांचीच पाठ आहे, लहान मुलांची सुद्धा. आणि त्या वेळेला आपण म्हटलं ही लीळा आम्ही नेहमी ऐकतो, म्हणजे त्या लीळेविषयी आपण श्रवण करण्याविषयी अनावडी दर्शविली. ही चूक तेव्हा लक्षात येत नाही, नंतर लक्षात येते. जसं आमच्याकडे असं झालं की लहान मुलांचं भाषण होतं आणि जवळजवळ 3-4 लहान मुलांनी ससिक रक्षणाचीच लीळा सांगितली. मला एक जण मोठे म्हणाले की सगळेजण सारखीच लीळा सांगतायत. म्हटलं बरोबर आहे, लीळा जी आहे, सांगितल्या जाणारी जी लीळा आहे ती सालबर्डीचीच आहे, सस्याचीच आहे, परंतु त्याच्यामध्ये वेगळीकता अशी आहे की सांगणाऱ्या वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकाची ती लीळा मांडण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी आहे. म्हणजे देवाची लीळा आपल्याला कितीही वेळा जरी ऐकायला मिळाली, एकच लीळा जी तुम्हाला माहिती आहे, तरी ती आवडीपूर्वक श्रद्धापूर्वक ऐकली पाहिजे. आम्ही ऐकलेलं आहे, आमचं पाठांतर झालेलं आहे म्हणून त्याचं अवहेलन करू नये. आम्ही मामाजींकडनं अनेक वेळा धाईसी कवडा खेळी लीळा अनेक वेळा ऐकलेली आहे. आम्हाला ती लीळा कधीच कंटाळवाणी वाटली नाही. पुन्हा 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 मामाजी सांगतात. प्रत्येक वेळी सांगण्याची एक पद्धत त्यांची वेगळी असते आणि आमचा ऐकण्याचा भाव प्रत्येक वेळी नवीन नवीन असतो. म्हणजे आपल्याला ईश्वर पैकीचं जेही प्राप्त होतं त्याचं अवहेलन आपण करता कामा नये. आणि यदा कदाचित अज्ञान दशेमध्ये किंवा अविधीमुळे जर का आपल्याकडनं ते अवहेलन घडलं, कधी कधी ज्ञान असतं तरी सुद्धा अवहेलन घडतं, कारण की आपण अविधीतनं प्रवास करून आलेला असतो, मळीनत्व आलेलं असतं आणि त्या मळीनत्वामुळे आपण काय अविधी करतोय आपल्या लक्षात येत नसतं. जो व्यक्ती सतत विधीमध्ये आहे त्याच व्यक्तीला बरोबर कळतं की आपल्याकडनं अविधी घडला किंवा विधी घडला नाही, हे लक्षात येत असतं. आणि म्हणून इथे बाईसा ज्या आहेत त्या विधीमध्ये आहेत, सेवेमध्ये आहेत, ईश्वराच्या काहीतरी सेवेअर्थी ते कुठेतरी गेलेले आहेत. त्याला व्यापार असं म्हटलं जातं. सेवेला मार्गात आजही सेवेला व्यापार असं म्हटलं जातं. मग जेव्हा बाईसा आल्या तेव्हा निरूपण अवसान संपन्न झालेला आहे. त्या काळी अशी काही सुविधा नव्हती की बाबा रेकॉर्डिंग करून ठेवलं नंतर मग ऐकलं. जे ऐकायचं आहे ते असं समोरासमोर बसूनच ऐकावं लागायचं. मग त्या ठिकाणी बाईसांनी अप्राप्ती भावली आणि आमच्या स्वामींना विनंती केली की देवा आजचं निरूपण तर मला ऐकायलाच मिळालं नाही. स्वामी म्हणतात बाई वानरेषा ते पुसा. अशीच अप्राप्ती डोमेग्रामला राजमठ परिसरामध्येच आमच्या महादाईसांनी भावलेली आहे. महादाईसा कुठेतरी गेलेल्या होत्या, तिथून आल्या
मठामध्ये तोपर्यंत त्या ठिकाणी स्वामींचा मालगंठीचा अवसर संपन्न झालेला होता. स्वामींनी ती वस्त्र जी परिधान केलेली होती ती परत काढून ठेवलेली आहेत. आणि तेवढ्याच महादाईसा आल्या आणि समस्त भक्तजनांनी महादाईसांना ती माहिती दिली की स्वामींनी असा असा अवसर या ठिकाणी दाखवला. बरं, मल्ल लोकांप्रमाणे वस्त्र परिधान केलं, स्वामींनी चालून दाखवलं आणि सगळ्या भक्तजनांच्या चेहऱ्यावर आनंद होता. स्वामी प्रसन्न होते. महादाईसा मात्र दुःखी होत्या. कशामुळे दुःखी होत्या? की त्या अवसराला मी उपस्थित नव्हती. आपल्याला ही अशी अप्राप्ती भावली पाहिजे की आपण कुठल्या विधीला उपस्थित नाही हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. महादाईसांच्या ते लक्षात आलं आणि त्यांनी देवाला विनंती केली की देवा, परत आपण तशा प्रकारे मालगंठी परिधान करा आणि मला तो अवसर बघायचा आहे. अशा वेळेला स्वामींनी काय केलेलं आहे की महादाईसांची जी विनंती आहे, तळमळ आहे, दुःख आहे, मनामध्ये काय सुरू आहे त्यांच्या, त्या अनुषंगाने आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, आधीपेक्षाही बरव्या प्रकारे ती मालगंठी परिधान केलेली आहे. लक्षात घ्या, तुमचा आग्रह, तुमची जिज्ञासा जेवढी असेल, तुमची आवड जेवढी असेल, त्या पद्धतीने परमेश्वर तुमच्या समोर येत असतात. तुम्हाला ज्ञान श्रवण करायचं आहे तर तुमची ज्ञान श्रवण करायला बसतानाची आवड किती आहे त्यानुसार तुम्हाला ज्ञानाचं उमट होणार. आणि जर का ती आवड नसेल तर मग उमट होणं अवघड आहे. ज्ञान तेच आहे, सांगणारे तेच आहेत, एकाला समजतं एकाला नाही समजत. याचं कारण ते आहे की आवड कमी अधिक असणं. महादाईसांकडे ती आवड होती, तळमळ होती, त्याच्यामुळे स्वामींना अजून प्रसन्नता निर्माण झाली, प्रवृत्ती निर्माण झाली आणि त्यांनी आदल्यापेक्षाही चांगल्या प्रकारे ते वस्त्र परिधान केलं, चालून दाखवलं. परत भक्तजनांनाही आनंद झाला आणि महादाईसांनी पहिल्यांदाच ती मालगंठी अवसर तो पाहिला, त्यांना सुद्धा आनंद झाला. बाकीचे महादाईसांना चिडवायला लागले की तुम्ही जरी ती मालगंठी अवसर बघितला पण तुम्ही एकदाच बघितला, आम्ही दोनदा बघितलेला आहे. आता परत दुसऱ्यांदा जर का महादाईसांनी करायला लावलं असतं तर बाकीच्यांचं तीनदा बघून झालं असतं, महादाईसांचं दोनदाच. अर्थातच या लीळेतला महत्वाचा भाग असा आहे की अप्राप्ती भावना अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला जे जे अपेक्षित आहे, नित्यविधी सांगितलेले आहेत, निमित्तविधी सांगितलेले आहेत, स्मरण, आठवण, विजन, भिक्षा, भोजन, प्रसाद सेवा सांगितलेली आहे, इत्यादी जे जे काही नित्य निमित्त विधी देवाने सांगितलेले आहेत, संग, सांगात, भेट, शुश्रूषा, निमित्त विधी येतात, ते विधी आपल्याला प्राप्त झाले पाहिजेत. ते जर का विधी प्राप्त झाले तरच आपण पुढे जाणार आहोत. म्हणून बाईसा जरी आहेत, प्रेमी भक्त जरी आहेत, तरी निरूपण काय झालेलं आहे याची जिज्ञासा बाईसांना आहे. आणि मग स्वामी म्हणतात, बाई वानरेशा ते पुसा आणि भटोबास बोलो लागले. बाईसी म्हटले, हा बाबा हे ऐसे होय. म्हणजे भटोबास त्याच्यामध्ये काहीतरी सांगत होते, जे स्वामींनी सांगितलं तेच सांगत होते. आणि त्या दिवशीचं निरूपण जे आहे ते काहीतरी विशेष निरूपण असेल. आणि म्हणून बाईसांना भटोबासांनी जे वाक्य सांगितलं, बाईसा आश्चर्यचकित होत, हो बाबा असं होतं, असं साह्य होऊ शकतं. तेव्हा बाईसांना ती शंका उत्पन्न होते आणि त्यांना कुठेतरी थोडा तरी असं वाटतं की भटोबास स्वतःच्या मनाचं बोलतायत की काय. कधी कधी आपण घटना जी ऐकतो आणि दुसऱ्याला सांगताना त्याच्यात 2-3 वाक्य आपले पण टाकून देतो आपण. म्हणजे त्याच्यामध्ये आपण आपलं सुद्धा जे सोक्ती आहे ती टाकत असतो. निरूपणाच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच आहे की आता मी म्हटलं की बाबा विशेष म्हणजे देव नाहीयेत बरं का, कारण की देव पाषाणाचं नव्हे, देव पाषाणाचा नव्हे असं स्वामींनी सांगितलेलं आहे. कुणीतरी माझंच निरूपण ऐकणारे आहेत, चांगले म्हणजे आवडीपूर्वक ऐकतात, पण त्यांनी म्हटलं की सागरदादांनी सांगितलं की देवपूजा करायची नाही. आता मी सांगितलं काय वाक्य आणि त्यांनी म्हटलं कुठलं वाक्य, म्हणजे ती व्यक्ती मला अनुकूलच आहे, चांगली आहे, परंतु त्यांनी ऐकताना एक ऐकलं आणि समजून घेताना
वेगळं समजून घेतलं आणि सांगताना अजून वेगळं सांगितलं. मग त्यांना समजून सांगितलं मी असं सांगितलेलं नाहीये. विशेष वंदन करू नका असं नाही म्हटलं मी, विशेष वंदन केलेच पाहिजे. ते तर आमच्या स्वामींचं वचनच आहे, येथीच्या संबंध गेले ते तुले होते गोटे, आधी करुणी तुम्हा नमस्कारणे. स्पष्ट वचन, या वचनाला कोणीही आव्हान करू शकत नाही. फक्त विशेषाला आपण जे देव मानतो ते देव नका मानू, कारण ते विशेष म्हणजे पाषाण आहे आणि देव काष्टाचा नव्हे पाषाणाचा नव्हे असं स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे मी जेव्हा पण कुठला मुद्दा सांगतो त्याचे प्रमाण सगळे देऊन ते सांगत असतो. मग तरीही सुद्धा काय होतं, कधी कधी त्याच्यामध्ये आपल्या सुद्धा सोबतीची मिश्रता होऊ शकते. म्हणून बाईसांना अशी शंका निर्माण होते की खरंच देवा तुम्ही असं सांगितलं की हा त्यांच्या मनाचं बोलतायत वानरेश. स्वामी त्यांना म्हणतात हा बाबा हे ऐसे होय, हे असं आहे का? स्वामी म्हणतात बाई हा काही आपले बोलेल, हा येथीचेची बोलेल की. हे जे वचन आहे, हे स्वामींचं जे काही वाक्य आहे ते इतकं महत्वपूर्ण वाक्य आहे की भटोबास जे बोलत आहेत ते येथीचच बोलणार, म्हणजे ईश्वर पैकीच बोलणार. याच्यातनं आपल्याला सुद्धा काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे, बोध घेतला पाहिजे या वाक्यातनं, की आपण सुद्धा बोलताना येथीचच बोललं पाहिजे, तेथीचे वगैरे नाही बोललं पाहिजे. म्हणजे बाहेरचं बोलायचं काम नाहीये. जुन्या काळातले लोक होते ना की ते घरी जेवण जे बनलेलं आहे तेच जेवण ते खायचंय. आजही जुने लोक आहेत ते बाहेरचं काही मागवायचं म्हटलं ते म्हणतात नको, आपलं घरचं चटणी भाकरी चांगली आहे. पण नवीन पिढी असेल तर ते घरातलं जेवण नाही जेवत, ते त्यांना असं बाहेरून काय आणून खाल्लं की त्यांना चांगलं वाटतं. परंतु मुळामध्ये बाहेरचं चटपटीत लागतं, चांगलं लागतं, सगळं आहे. परंतु त्याची दुसरी बाजू काय, ते शरीराला घातक आहे. ते बाहेरचं जे खाणं आहे त्यापेक्षा घरातलं जे खाणं आहे ते चटपटीत नसेल परंतु ते शरीराला चांगलं आहे, त्याच्याने रक्त तयार होतं. इतर गोष्टी जे तुम्ही खाता त्याने रक्त त्याच्याने जळू शकतं. तशाच पद्धतीने आपल्या पंथातही काय झालं, आपण इकडून तिकडून काहीतरी घेतलं आणि ते चटपटीत आहे चांगलं, ते करताना खूप आनंद वाटतो. तुम्हाला जर का गवळणी म्हणायला लावल्या तर खूप आनंद वाटेल, आणि तेच लीळापर भजन म्हणायला लावलं तर लगेच आळस यायला लागतो. ते म्हणतात थोडस उडत्या चालीचं घ्या चांगलं, हे खूपच स्लो भजन होऊन राहिलेली आहेत. पण कुठलं म्हटल्याने तुम्हाला लाभदायक आहे? तुम्ही गवळणी जर का म्हटलं तर त्याच्यामध्ये दोष लागतो तुम्हाला. जे घडलेलंच नाहीये ते म्हणत बसायचं. त्याही पेक्षा जे लीळायुक्त भजन आहेत ते म्हणत असताना आपल्याला कंटाळच नाही आला पाहिजे. मुळात पहिली गोष्ट म्हणजे जे उपयुक्त आहे ते आपण घेत नाही आहोत, आणि जे अनुपयुक्त आहे, नुकसान करणार आहे, ते सर्व आपण स्वीकारत आहोत. आणि म्हणून आपल्याला सुद्धा येथीचच बोललं पाहिजे. विधी कुठला करायचा असेल तर येथीचा विधी केला पाहिजे, देवाने सांगितलेलाच. तुम्ही तुमच्या पद्धतीने विधी तयार करायचे नाहीत. देवाने एक फुल सांगितलं एक व्हा, 1.25 लाख फुलं व्हायची गरज नाही. चक्रधर स्वामींनी कुठेच सांगितलं नाही. येथीच ऐकायची, येथीच बोलायची आणि येथीच करायची सवय आता आपण लावून घेतली पाहिजे. देवाचा धर्म एक वेगळा आहे आणि आपण वेगळाच धर्म काहीतरी तयार करून राहिलेलो आहोत आणि तो सर्वांना वाटत आहोत. हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. आणि म्हणून स्वामींनी स्पष्ट सांगितलं की भटोबास जे आहेत ते येथीचच बोलणार. हा काही आपले बोलेल, काही स्वतःच सांगतील का मनाचं? नाही सांगणार. स्वतःच्या मनाचं सांगितलं सुद्धा नाही पाहिजे. श्री चक्रधर स्वामींनी जर का नाम स्मरण सांगितलंय, नामाचे 10 लाभ सांगितलेले आहेत, तर आपण त्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच विधी साधकाला सांगता कामा नये. नामस्मरणच सांगा ना, जे चक्रधर स्वामींनी सांगितलं ते. इतर विधी का सांगतो त्यांना? आता जे विधी आपण सांगतो ते देवाने सांगितलेत का हे पहिले पडताळून बघा सांगणाऱ्यांनी, आणि जे करणारे लोक आहेत त्यांनी पण तपासून बघा की हा विधी चक्रधर स्वामींनी कुठे सांगितलेला आहे का, हे तपासून करणाऱ्यांनी सुद्धा ते तपासून घेतलं पाहिजे. आणि म्हणून हा जे काही स्वामींचं जे काही वचन आहे, सूत्र आहे, ते सूत्र नेहमी कायमस्वरूपी कुठलाही विधी करताना ते सूत्र पुढे येऊ द्या की हा काही आपले बोलेल, हा येथीचेची बोलेल की. म्हणजे येथीचच कर्तृत्व जे आहे
विधी आहे, कार्य आहे, ते आपल्याला येथीच करायचं आहे. कुठल्या प्रकारे काही संकट आलं तर काय करणार तुम्ही? नाम स्मरण करा, चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे ते. अजून काही तुम्हाला अज्ञान पण वाटतंय का? शास्त्र चिंतन करा. स्वामींनी सांगितलंय, यासी आपण पे दीजे तर हे आपण पे दे. शास्त्राला तुम्ही स्वतःहून पुढे गेला पाहिजे तर शास्त्र तुमच्याकडे येईल. म्हणजे ते सुद्धा देवाने सांगितलेलं आहे. इत्यादी गोष्टी आम्हाला भट्टोबासांकडनं शिकायला मिळतात की स्वामींनी त्यांना पाठवलं, जा त्यांच्याकडनं 2 आसू घेऊन या. आणि भट्टोबास गेले आणि त्यांना सांगितलं की स्वामींनी 2 आसू मागितलेले आहेत. त्यांनी काय केलं, आसूंची वाखारी म्हणजे पिशवी देऊन दिली. देवाला पाहिजेत ना, जेवढे पाहिजे तेवढे घेऊन जा, मोजून नाही देणार मी. भट्टोबासांनी ती वाखारी उघडली, 2 आसू काढल्या आणि वाखारी जशी जशी परत देऊन दिली. आपण असतो तर काय म्हटलं असतं, घेऊया 2-4 आसू जास्तीच्या, नंतर कामी येतील परत. परंतु नाही, देवाने जेवढं सांगितलं तेवढंच घ्यायचं. त्याच्या व्यतिरिक्त आपलं डोकं लावायचं नाही. कधीही डोकं लावायचं नसतं बरं का, डोकं चालवायचं असतं. डोकं ही लावायची गोष्ट नाही, चालवायची गोष्ट आहे. आचार्य भट्टोबास प्रत्येक ठिकाणी आपली बुद्धी चालवायची, म्हणजे उपयोगामध्ये आणायचे की काय केलं पाहिजे आता. आणि तेच बरोबर ईश्वराला अपेक्षित बरोबर चिंतन त्यांच्याकडनं घडायचं. कवनीकडे म्हणे, कवनीकडे म्हणे, बाहुल्य भट्टोबास गोसाव्यांची प्रवृत्ती जाणती. सकाळी विहरणाला जेव्हा स्वामी जायचे तेव्हा प्रत्येकाला वाटायचं की स्वामींची इच्छा इकडे जायची असेल, तिकडे जायची असेल. परंतु बाहुल्य भट्टोबास स्वामींची प्रवृत्ती जाणायची की स्वामींनी काल अमका ते ठिकाण बघितलेलं आहे आणि ते बघून स्वामींची प्रसन्नता स्वामींच्या श्रीमुखावर दिसली. म्हणजे कदाचित तिथे जायचं असेल देवाला. आणि भट्टोबास सांगायचे, देवा मग तिथे जायचं का? स्वामी ओळखायचे, बरोबर तिथेच जायचं आपल्याला. स्वामी भट्टोबासांच्या इच्छेने चालत नव्हते, पण भट्टोबास स्वामींची प्रवृत्ती जाणत होते. जसं देवाला आपला मनोरथ कळतो तसं आपल्याला सुद्धा देवाची प्रवृत्ती जी आहे ती कळाली पाहिजे. आणि म्हणून इथे स्वामींनी सांगितलं की हा येथीचेची बोलेल की. एक दिवशी असं झालं की एकुदी निरूपण करिता पाहाले, म्हणजे रात्री निरूपण सुरू झालेलं आहे. संध्याकाळच्या भोजनानंतरच्या निरूपणाचा विषय सध्या चालू आहे आपला. मग संध्याकाळी भोजन झालं आणि नंतर थोड्या वेळाने निरूपणाला सुरुवात झाली. निरूपणाची सुरुवात म्हणजे एक तर स्वामींची प्रवृत्ती आहे, काहीतरी विषय समजून सांगायची, आणि तेव्हा स्वामी स्वतःच तो विषय सुरू करतात. जसं संहार प्रकरण स्वामींनी स्वतःहून ते प्रसंग तयार करून ते निरूपण सुरू स्वतः केलेलं आहे. किंवा बाई देव जाणा, इथे सुद्धा ईश्वराची प्रवृत्ती आहे. पुढाकार देवाने घेतला, निरूपण सुरू झालेलं आहे. कधी कधी असं असतं की ईश्वराच्या सन्निधानी जी काही भक्त मंडळी आहेत, माहिमभट्ट, महादाईसा, भट्टोबासादी, हे स्वतः काहीतरी जिज्ञासा व्यक्त करतात आणि मग निरूपण सुरू होतं. आमचे माहिमभट्ट जेव्हा स्वामींच्या सन्निधानी आले ते स्वतःहून प्रश्न करतात, जिज्ञासा व्यक्त करतात. महादाईसा कुठूनही काही ऐकून आले, स्वामींकडे जिज्ञासा व्यक्त करतात आणि मग निरूपण सुरू होतं. निरूपण स्वामींच्या कडेने सुरू होतं किंवा निरूपण भक्तजनांच्या जिज्ञासेच्या कडेने सुरू होत असतं. आणि जसं जेवढे कोणी जिज्ञासक देवाच्या संपर्कात येतील तेवढं परमेश्वराची सुद्धा प्रवृत्ती जी आहे ती निर्माण होते. जसं त्याचं एक उदाहरण आहे की महादाईचा भट्टोबासांना सांगतात की ज्ञानियांना सुद्धा प्रेम होतं. तेव्हा भट्टोबास त्यांना विचारतात, हे तुम्ही म्हणताय की स्वामी म्हटले? की स्वामींनी काहीतरी वेगळं म्हटलं असेल, तुम्ही काहीतरी वेगळं ऐकलं. नाही, मी स्वतःहून ऐकलं म्हणून सांगायला आले. लगेच भट्टोबास तिथे पोहोचले आणि विचारलं की हा देवा, ज्ञानियाला पण प्रेम होऊ शकतं? स्वामी म्हणतात, हो, होऊ शकतं की. ते स्वामींना म्हणतात, देवा तुम्ही कधी आम्हाला सांगितलंच नाही. देव म्हणतात की तुम्ही कधी आम्हाला विचारलंच नाही. आम्ही जर का सांगतोय की उत्तम साधन आहे प्रेम साधन, तर तुम्ही विचारलं पाहिजे होतं की मग आम्हाला ते होईल का? म्हणजे जिज्ञासा ही इतकी महत्वाची आहे की कधी कधी प्रवाचकाच्या प्रवचनामध्ये किंवा ईश्वराच्या निरूपण प्रवृत्तीमध्ये तो विषय नसेल, पण
परंतु एखाद्या भक्ताने जर का तशा प्रकारची जिज्ञासा व्यक्त केली तर परमेश्वर तेही निरूपण करतात, म्हणजे पांती प्रसंगी त्याचंही निरूपण होऊन जात असतं. आणि म्हणून इथे स्वामींनी निरूपण सुरू केलेलं आहे आणि निरूपण होता होता त्याच्यामध्ये जिज्ञासा पण आहे. निरूपण हे एकाकी होत नसतं बरं का, म्हणजे जी धर्म वार्ता ज्याला म्हणतात, आता हे निरूपण असं एकट्याने होतं, परंतु धर्मवार्ता जी आहे, धर्मवार्ता एकटा माणूस नाही करू शकत. धर्मवार्तेमध्ये ते 4-5 लोक जे कोणी सोबत असतील ते सुद्धा त्या धर्मवार्तेमध्ये सहभाग घेतात, बोलतात. यांनी जर का हा विषय मांडला तर त्याच्यावर ते दुसरं वचन प्रमाण देतात किंवा दुसऱ्या एखाद्या वचनाचाच ते बाधा आणतात की मग इथे तर स्वामींनी असं सांगितलंय, मग इथे असं कसं काय सांगितलेलं आहे, म्हणजे त्याच्यावर मग चर्चा होते. त्याला धर्मवार्ता असं म्हणतात. त्याच्यामध्ये सगळेजण मिळून बोलत असतात आणि इथे भट्टोबासही जिज्ञासा व्यक्त करतात, स्वामीही त्यांना निरूपण करतात. आणि त्या दिवशीची चर्चा इतकी रंगली की सकाळ झाली, म्हणजे रात्री चालू झालेलं निरूपण कमीत कमी 7 वाजता चालू झालं असेल, 8 वाजता चालू झालं असेल, तर पहाले जी म्हणजे सकाळ होऊन गेली. विचार करा, आपली सकाळ कधी होते? जेव्हा आपण अन्यवार्ता करत असतो ना, अन्यवार्ता जर का आपण रात्री जेवल्यानंतर बसलो बडबड करायला, रात्रीचे 1, 2, 3ही वाजून जातात तरी सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. पण स्मरण करायला लागलं तर 3ऱ्याच गाठीला कळतं की 3 गाठ्या झाल्या बरं का, म्हणजे लगेच गुंगी यायला सुरुवात होऊन जाते. ज्यांना झोप येत नाही त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊ नका, स्मरण करायला बसा, आपोआप झोप येऊन जाते. म्हणजे इथे आपल्याला ते आपले अडथळे बरोबर उभे राहून जातात. परंतु तुमची जर का धर्मवार्तेमध्ये जर का तुमची आवड असेल तर अशाच प्रकारे वेळच्या वेळ निघून जाईल. एका ठिकाणी आम्ही 3:30 वाजता निरूपणाला बसलो दुपारी, संध्याकाळचे 6:30 होऊन गेले, आम्हाला माहितीच नाही. कारण की त्यांच्या घरी ते थोडं AC वगैरे लावलेला होता म्हणून ते दरवाजे खिडकी असे बंद ठेवले, पडदे लावलेले होते आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 5-6 लोक होतो आम्ही. आणि बोलणं सुरू आहे, चर्चा, प्रश्न उत्तर असं होता होता होता. मग जेव्हा घड्याळ एवढ्या लोकात कोणीच घड्याळ बघितलं नाही, आणि जेव्हा घड्याळ बघितलं तेव्हा 6 वाजून गेलेले होते आणि पूर्ण वेळ जो धर्मवार्तेमध्ये गेला. अशा प्रकारची धर्मवार्ता झाली पाहिजे ज्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा रस वाटला पाहिजे, आपले सुद्धा प्रश्न असले पाहिजेत, आपल्याला सुद्धा उत्तर प्राप्त झाली पाहिजेत आणि त्या चर्चेमध्ये आपण पूर्ण आवडीपूर्वक सहभागी झालो पाहिजे. अशाच प्रकारे भट्टोबास विचारतात, त्याची उत्तर स्वामींकडनं मिळतात. म्हणून ती चर्चा, ती धर्मवार्ता खूप चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये रस तयार झालेला आहे आणि म्हणून सकाळ झाल्याची सुद्धा माहिती मिळाली नाही. जेव्हा भट्टोबास बाहेर आले आणि भट्टोबासांनी पाहिलं की सकाळ होत आलेली आहे, तेव्हा भट्टोबास म्हणतात, जी जी पहाले जी, म्हणजे अरे सकाळ झाली. देवाला सांगायला आले की देवा किती आश्चर्य, आपण रात्री निरूपण ऐकायला श्रवण करायला बसलो, मी सकाळ होऊन गेली, इतका कालावधी लोटून गेला आपल्याला कळलंच नाही. स्वामी म्हणतात, हांगा येथून तुम्हा पहालेची बहुत, तुम्हाला नुसतं सकाळ रात्रीची सकाळ झालं ह्याच नवल वाटतंय का तुम्हाला ना? पुरुषाची या बेटे युगे गेली. एक तर घटना अशी सांगितली देवानी की पुरुषाची या बेटे युगे गेली. इथे चौपदीमध्ये तो विषय येतो, 7व्या चौपदीमध्ये, रात्री परावर कथा कथिता उजेडे. रात्री निरूपण सुरू झालं, परावर कथा म्हणजे पर आणि आवर या विषयावर कथन स्वामी करत आहेत, निरूपण करत आहेत, बोलत आहेत. कथिता उजेडे, त्याबद्दल ती जी काही कथा म्हणजे पूर्ण जी काही वार्ता आहे ती कथिता म्हणजे सांगता 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 काय झालेलं आहे, उजेडे म्हणजे दिवस उजाडला. तै विस्मिते मुनिवरे पुसीजे प्रभूते, आणि ते बघून तै विस्मिते, त्यावेळी विस्मिते म्हणजे विस्मित झालेले, आश्चर्यचकित झालेले, मुनिवरे म्हणजे नागदेवाचार्य, पुसीजे प्रभूते म्हणजे देवाला ते विचारतात की देवा ही सकाळ झाली कसं काय, म्हणजे आपल्याला कळलं कसं नाही. स्वामी म्हणतात
सामर्थ्य वेदक महा निजदर्शनाचे. स्वामींनी सांगितलं की सामर्थ्य हे काय आहे, एक प्रकारचं सामर्थ्य आहे, म्हणजे ते वातावरण तयार होऊन जात असतं. तुम्ही जेव्हा टीव्ही बघता ना, टीव्ही बघत असताना ते वातावरण तयार होतं. निरूपणाला बसलं की ते वातावरण तयार होत नाही. निरूपणाला बसलं की काल सांगितलं ना काय येतं, जांभया सुरू होऊन जातात. कुठे कुठे सेव्ह केलेले असतात जांभया, ते सगळ्या बाहेर येतात. आणि जर का टीव्ही बघायला लागलो, आपल्या आवडीचा काही सिनेमा बघायला लागलो, तर 2-3 तास असेच होऊन जातात, कळत सुद्धा नाही. हे कसलं सामर्थ्य आहे, त्या टीव्हीचं ते सामर्थ्य आहे. आत्ताच्या घडीला तुम्ही निरूपणाच्या नंतर बरं का थोड्या वेळासाठी मोबाईल काढा. तो मोबाईल कमीत कमी जेव्हा तुम्ही ठेवाल परत, तेव्हा अर्धा तास उलटून गेलेला असतो, 1 तास उलटून गेलेला असतो. आपल्याला कळत सुद्धा नाही की कसा अर्धा तास किंवा 1 तास निघून गेला असाच. फक्त 5 मिनिटासाठी मोबाईल काढला होता. हे कसलं सामर्थ्य आहे, त्या मोबाईलचं सामर्थ्य आहे. रजतमाचं ते सामर्थ्य आहे. रजतमामध्ये आपण जास्त रममान होतो आणि तिथे रममान जर का झालो तर त्याच्यामध्ये वेळ कसा निघून जातो कळत नाही. अर्थात जे जे काही आवडीचं आहे ते ग्रहण करताना, आपण स्वीकार करताना आपण त्याच्यामध्ये रममान होतो आणि त्याच्यामध्ये वेळ कसा जातो कळत नाही. तुम्ही जर का कारल्याची भाजी खात असाल तर तुम्हाला असं वाटेल की 1 वर्ष झाले आपण कारल्याची भाजी खातो. ती संपवता संपवता नाकी नऊ येतात काही लोकांच्या. परंतु ते जर का आईस्क्रीम खात असले तर लगेच चमचा बुडाला लागतो, संपली आईस्क्रीम, आत्ताच तर खायला सुरुवात केली. म्हणजे ते आवडीचं असल्यामुळे ते पटकन कसं संपून जातं ते कळतच नाही, वेळ निघून जातो, पदार्थ संपून जातो. तशा प्रकारे आचार्य भटोबासांची आवडी त्याच्यामध्ये एवढी संचरलेली, ते श्रवण करण्यामध्ये स्वामींच्या श्रीमुखातलं निरूपण ते ऐकता ऐकता सकाळ झाली. स्वामी म्हणतात की सामर्थ्य वेदक महा, म्हणजे स्वामींनी सांगितलेलं आहे की ते सामर्थ्य वेदक महा निज दर्शनाचे. ते सामर्थ्य कसलं आहे, ते वेधण्याचं सामर्थ्य आहे. वेधल्या जातात जीव परमेश्वराकडे. आमच्या स्वामींची श्रीमूर्ती जरी बघितली तरी अवघी हाटवटी, उभय हाटवटी, दोन्ही बाजूकडचे जे काही सगळे दुकानदार आहेत ते सर्वजण स्वामी दिसेपर्यंत स्वामींना बघतात, वेधल्या जातात. स्वामींच्या बोलण्याला काही लोक वेधतात, स्वामींच्या नखाला काही लोक वेधतात. अशी वेधक श्रीमूर्ती आहे स्वामींची. नख सुद्धा वेधणारा आहे. हे सामर्थ्य आहे वेधाचं आणि निज दर्शनाचे, म्हणजे देवाच्या परमेश्वराच्या दर्शनाचं ते सामर्थ्य आहे. दर्शनाशिवाय ते सामर्थ्य तुम्हाला प्रभावित करू शकत नाही. तुम्हाला देवाचं दर्शन घ्यावं लागेल. त्यासाठी एक तर प्रत्यक्ष श्रीमूर्तीचं दर्शन किंवा ज्ञानाच्या माध्यमातून, हे देखिले तैसे आठवीचे जरी तुम्ही केलं, स्मरणामध्ये जर का तुम्ही रममान झालात तर तुम्हाला जांभई येणार नाही. स्मरणामध्ये तुम्हाला आनंद येईल, आनंद वाढेल आणि त्यामध्ये परमेश्वराचे नाम लीळा मूर्तीचेष्टेच्या माध्यमातून परमेश्वराचं दर्शन तुम्हाला प्रत्येक लीळेमध्ये आणि लीळेतल्या प्रत्येक वाक्यामध्ये होत राहील. ते सामर्थ्य तुमच्यामध्ये जर का प्रभावित झालं तर तुम्ही बरोबर ईश्वराकडे वेधले जाता. आणि ईश्वराकडे जर का तुम्ही वेधले तर तुम्हाला इतर कुठलाही आवाज येणार नाही. ते लहान मुलं असतात ना, ते कार्टून वगैरे बघतात, तर ते कार्टून बघण्यामध्ये एवढे रममान झालेले असतात, त्यांना तुम्ही आवाज दिला तरी त्यांच्या कानापर्यंत तुमचा आवाज पोहोचत नाही. त्याला हात लावावा लागतो. मग तो बघतो काय झालं, अरे किती 3 वेळा आवाज दिला तुला. तो त्याच्याशी कनेक्ट झालेला आहे. आता तुम्ही ज्याच्याशी कनेक्ट झालात मग तुम्हाला दुसरा आवाज कुठला येत नाही. प्रवचनात अशी लोक कनेक्ट होत नसतात बरं का. प्रवचनामध्ये असं होतं की एखादा ठिकाणी आवाज आला की आपण तिकडे वेधल्या जातो, असं होतं. एकदा आमच्या नामाचे 10 विषय सुरू होता आणि नाम पडते आकाश धरी हाच विषय सुरू होता. तो असा सांगून झाला नपाळत्यामध्ये नवरात्रीमध्ये आणि आभाळ गडगडलं. म्हणजे ते पावसाळ्याचे दिवस असतात ना, चांगलं एकदम मोठ्याने गडगडाट झाला, एकदम सगळे इकडे तिकडे बघायला लागले. म्हटलं हा डेमो देत आहेत देव. नाम पडते आकाश धरी याचा डेमो द्यावा लागेल ना तुम्हाला आता. म्हणून तो गडगडाट, घाबरू नका, उलट त्याच्यामध्ये नामस्मरण करा. कदाचित आत्ता जे काय आवाज आहे त्याच्यानुसार तो मुसळधार पाऊस होणार आहे असं लक्षण आहे. तुम्ही स्मरण करा
आणि स्मरणाचा अनुभव घ्या, स्मरणाची प्रचिती घ्या, काय होतं ते बघूया. आणि सगळ्यांनी स्मरण केलं. आम्ही प्रवचन थोड्या वेळ थांबवलं, सगळ्यांनी स्मरण केलं आणि ते जे काही मुसळधार येणार होता पाऊस तो तसा आला नाही, शांततेमध्ये आला. आणि हे अशा प्रकारे आपल्याला त्या विषयाशी संपर्कामध्ये येता आलं पाहिजे, त्याची प्रचिती जी आहे ती आपल्याला घेता आली पाहिजे, तर ते ज्ञान आपल्यामध्ये काही अंशी वाढतं, त्याच्याशिवाय वाढत नाही. स्वामी म्हणतात अनुभवी जे ते निके. ज्ञान नुसतं घेणं निकं नाही, ज्ञान अनुभवायला पण लागतं. मी तर असं सांगत असतो की बाबा हे 800 वर्ष पहिले वैष्णदेवाने सांगितले, हे अजूनही त्या वचनाची व्हॅलिडिटी आहे का एक्सपायर झाले वचन बघावं लागेल ना. आपण वस्तू घेताना बघतो की नाही, वस्तू घेताना त्याच्यावर तारीख बघतो, पण वचनाच्या बाबतीमध्ये कसं तुम्ही ठरवणार की वचनाचं साह्य आजही आहे की नाही आहे, कसं कळेल तुम्हाला? ते वचनाचा अनुभव तुम्हाला घ्यावा लागेल, त्याचं आचरण तुम्हाला करावं लागेल, आणि मग आपल्याला त्याचा अनुभव येईल आणि मग लक्षात येईल की अरे हे वचन अजूनही आपल्यासाठी हे वचनाचं कार्य सुरू आहे. एकदा जर का अनुभव आला की ते वचन तुम्ही कधीच सोडणार नाही. नामाने जर का एकदा साह्य झालं ना तुम्हाला, तर तुम्ही नामस्मरण कधीच बंद करणार नाही, सतत मुखामध्ये नाम तुमच्या राहणार आहे. आणि म्हणून इथे आपल्याला सांगितलेलं आहे की निज दर्शनाचे, स्वामींचं दर्शन म्हणजे प्रत्यक्ष श्रीमूर्तीच्या जवळ असणे नव्हे. तसे तर काळकोटे पण होते, मार्तंड पण होते, दादूस पण होते, सारंग पंडित पण होते. आम्हाला तसं सन्निधान नाही पाहिजे देवाचं. निज दर्शन म्हणजे आम्ही सरळ स्वरूपाशी संपर्कात गेलो पाहिजे. नामस्मरण हे तेच माध्यम आहे जे देवाच्या स्वरूपाशी तुम्हाला संबंधित करतं, त्याच्याशी जोडतो तुम्हाला, आणि मग तिथे असलेला आनंदाचा काही भाग आपल्याला आत्ता इथे स्मरणामध्ये प्राप्त होतो. मग ते नामाचे धाट आपल्यासाठी लागू होतात, तोपर्यंत लागू होत नाही. लक्षात घ्या. एखाद्याला एकच मार्क पडलेला असेल तर शाळा मग त्याला अधिक मार्क देऊन पास नाही करू शकत. त्यासाठी त्याला पण 30 मार्क पडले पाहिजेत किंवा 32 मार्क पडले पाहिजेत, तर शाळा त्यांच्या पदरचे 15 मार्क देऊ शकते, अन्यथा शाळा पण काही करू शकत नाही. तसं आपली सुद्धा ती एक आवड आपली सुद्धा असली पाहिजे. आपण सुद्धा ईश्वराच्या संपर्कात जाण्यासाठी स्मरणाची ती बैठक केली पाहिजे, तर जाऊन ते नामाचे 10 ठायाचा लाभ आपल्यासाठी ती योजना लागू होईल, अन्यथा लागू होणं अवघड आहे. म्हणून स्वामी सांगतात की ते जे काही सामर्थ्य आहे, वेधक असं वेधणारं असं सामर्थ्य आहे, ते निज दर्शनाचे म्हणजे परमेश्वराच्या दर्शनाचं ते सामर्थ्य आहे. सांगे सुवेद पतिराज कथा प्रसंग. आणि यावर आमच्या स्वामींनी एका राजाच्या संबंधित घडलेली जी घटना आहे, एका अर्थाने आपण त्याला लीळा सुद्धा म्हणू शकतो, ती कथा, ती घटना आमच्या स्वामींनी भटोबासांना सांगितलेली आहे. पुरुषाची या भेटी युगे गेली, म्हणजे एका पुरुषाच्या भेटीसाठी गेलेला राजा, आणि मग पुढे काय घडलं हे सांगतात. यावरी गोसावी पुरुषाची गोष्टी सांगितली. त्या संत पुरुषांची गोष्ट देवाने सांगितलेली आहे. कवणी एक पुराव पुरुषाची भेटी आला. कुणी एक राजा आपल्या पायीक परिवारासह एका साधूंच्या भेटीसाठी म्हणून तो आलेला आहे. एका मताने ते साधू कोण होते? आमचे स्वामीच होते, परमेश्वरच होते. ते बाईसांनी विचारलं तेव्हा मग स्वामींनी होकार दिलेला आहे. परंतु स्वामींनी ते सांगताना मात्र मोहक सांगितलं, ते आम्ही होतो असं म्हणून सांगितलेलं नाहीये. राजा एका पुरुषाच्या भेटीला, ईश्वर पुरुषाच्या भेटीला राजा आलेला आहे. आपुला पायिक परिवार बाहेरी राहाविला. आणि त्यांनी काय म्हटलं की पायिक परिवार जो आहे, सेवक वर्ग, यांना काही आतमध्ये नेण्याची आवश्यकता नाही. मग राजा एकटाच गेला, विडावसर पाने पोफळे घेऊन गेला आणि आतमध्ये जाऊन त्या ईश्वर पुरुषांची भेट घ्यायची, त्यांना विडा द्यायचा म्हणून आतमध्ये गेला. तर आपण विडा हाती घेऊनी भीतरी आला, तव त्या पुरुषाची काष्टी लागली असे. पायिक परिवार बाहेर उभा केला, स्वतः आतमध्ये आला आणि विडा द्यावा तर बघितलं की त्या ईश्वर पुरुषांची काष्टी लागलेली आहे, म्हणजे ते चिंतनामध्ये बसलेले आहेत.
स्मरणामध्ये बसलेल्या माणसाला कधी उठवायचं नाही, जेवायला बसलेल्या माणसाला उठवायचं नाही. म्हणजे या तर व्यावहारिक बाबी झाल्या, पण ईश्वर विधीमध्ये असलेला जो व्यक्ती आहे त्याला त्या विधीतनं कधीही बाजूला करू नका. एखादा व्यक्ती सेवा दास्य करतो त्यांना करू द्या, त्यांना बाजूला घेऊ नका त्याच्यातनं. किंवा एखादा व्यक्ती जो आहे तो स्मरण करत असेल, देवपूजा करत असेल, त्यांना करू द्या, त्यांना त्याच्यातनं त्या विधीतनं बाजूला करू नका. नंतर आमची परिस्थिती त्या यांच्यासारखी होईल, दादोसांसारखी होईल, की दादोसांनी जसं महादाईसांना सन्निधानाबाहेर काढलं तशा प्रकारचा दोष आम्हाला लागू शकेल. आणि म्हणून तो विधी होऊ द्यावा. कुणी जर का ध्यान साधनेमध्ये बसले त्यांची ती ध्यान साधना होऊ द्या, आणि ती झाल्यानंतर आपोआपच ते डोळे उघडतील, नंतर भेट घेऊ आपण. म्हणजे इतकं व्यावहारिकता, अध्यात्मामध्ये सुद्धा इतकी व्यावहारिकता असली पाहिजे, इतका व्यवहार पाळता आला पाहिजे आपल्याला. आणि मग तथा टाळी लागली असे, काष्टी भंगेल मग विडा ओळगवीन, त्यांची काष्टी भंगेल मग मी विडा ओळगवेन. नमस्कारू करीन मग जाईन, त्यांना दंडवत करेल. आता मी इथे आलेलो आहे, त्यांची काष्टी कधी पण भंगो, तोपर्यंत आपण इथे थांबायचं, त्यांची भेटी घेतल्याशिवाय जायचं नाही. आपण असतो तर काय म्हटलं असतं, आम्हाला थोडी घाई आहे, पुढेही जायचं आहे, पुढची स्थानं करायची आहेत, म्हणून काय करावं, लगेच निघतो आम्ही. तसं नाही, हे थांबले त्या ठिकाणी. काष्टी भंगली विडा ओळगविला, आणि मग ते ईश्वर पुरुषांचे डोळे उघडले, त्यांची काष्टी संपन्न झाली. राजाने त्यांना विडा वाहिला, दंडवत केला, नमस्कार केला, आणि थोडंसं काही बोलून वगैरे राजा तिथून निघायला लागला. तेव्हा ते ईश्वर पुरुष म्हणतात, के निघाले ती, म्हणजे कुठे निघालात तुम्ही? आता कुठे निघाले म्हणजे जिथून आले तिथे चाललो आम्ही, घरी चाललो. ना पाईक परिवार बाहेर उभा असे, ते म्हणे पाईक परिवार आहे माझा, कधीचा बाहेर उभा आहे, मी बाहेर गेलो नाही, तिकडून कोणी आतमध्ये आलेला नाहीये, तर मला जावं लागेल, आता खूप वेळ झाला. तेव्हा ते ईश्वर पुरुष म्हणतात, ते हे युगची नव्हे, तुम्ही ज्या युगात आलेला आता आम्हाला भेटायला, ते मागचं युग होतं. आता तुम्ही थांबलात, विडा वाहिला, तर चाललात, दुसरं युग लागलं, बाहेर कोणी नाही आता. म्हणजे किती अवघड आहे. आता तुम्ही आलात कलियुगामध्ये इथे निरूपण ऐकायला, आणि घरी जाय पण कृतयुग लागलं तर, असं झालं आपल्या बाबतीमध्ये तर, किंवा आता जाऊ नका घरी, युग संपलं, ते तुमचं घरदार आता तिकडे काहीच नाही, असं झालं तर कसं होईल? म्हणजे तो राजा आहे, त्याचा व्यापही मोठा आहे, त्याचं राज्यही मोठं असणार आहे, परंतु त्याही पेक्षा ईश्वर पुरुषाचं निजदर्शनाचा जो लाभ आहे, जो व्याप आहे, तो त्याचा जो काही मोठेपणा आहे, तो किती प्रमाणामध्ये आहे आपल्या लक्षात येतं. की एखाद्या ठिकाणी जर का तुम्ही वेधलात तर नुसतंच रात्रीची सकाळ होते असं नाही, दिवसाचं दुसरा दिवस उगवतं असं नाही, तर एका युगाचं दुसरं युग उगवतं, दुसऱ्या युगामध्ये ते गेलेले आहेत. अशा प्रकारे ईश्वर दर्शनाचा लाभ आहे, की ईश्वर दर्शनाचा वेधकपणा आहे, की जीव त्या ईश्वराच्या ठिकाणी इतक्या प्रमाणामध्ये वेधल्या जाऊ शकतात, की त्यावेळेला काय घडतंय. आमच्या छोट्या एल्लाईसाने लाडू बनवले, आणि तिचे हात कसे झाले, कसे होतात लाडू बनवले की हात? आता हे तरी सांगा तुम्ही, लाल होतात का? लाल झालेले होते त्यांचे हात, परंतु तरी सुद्धा ते का बनवत राहिले? चटके लागत होते, परंतु सोडलं का नाही? लहान मुलं आहे, चटका लागला तर ती वस्तू परत ती हातामध्ये घेणारच नाही. एका लहान मुलाला अगरबत्ती ओवाळायला पुढे गेली, त्यांनी त्या अगरबत्तीवर हात ठेवला, त्याला चटका लागला. त्याच्यानंतर कधी पण त्याच्यापुढे अगरबत्ती नेली की तो हात लांब करायचा. त्याच्या लक्षात आलं हे चटका लागतं याच्याने. मग एल्लाईसाने का नाही बाजूला ठेवले ते लाडू? कारण की त्यामध्ये ती रममाण झालेली होती. तिच्या डोक्यात ते होतं की मला देवासाठी लाडू बनवायचे, ते लाडू वळायचे आहेत, आणि एकाच आकाराचे वळले पाहिजे, लहान मोठा नाही झाला पाहिजे, एकाच आकाराचे सगळे झाले पाहिजे. कदाचित त्या विधीमध्ये ती एवढी रममाण झाली की चटका लागत होता, पण त्याची जाणीव मात्र त्यांना होत नव्हती. आणि ते लाडूही बनवल्या गेले, आणि
स्वामींनी सुद्धा नंतर त्यांच्या त्या नंतर त्यांना जो त्रास जाणवला असेल त्या त्रासाची निरसता जी स्वामींनी केलेली आहे, त्यांचे हातावर पीक टाकलेली तांबुळाची आणि ते हात मस्त थंड असे झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी रममानता किती आहे तुमची यावर सगळ्या क्रिया अवलंबून आहेत. तुम्ही जर का रममान असलात तर तुम्हाला इथे कितीही गरम तुम्हालाच होतं का? फक्त गरम मला जास्त होतं, कारण की ऊन आहे आणि त्याच्यामध्ये मी तुमच्यापेक्षा उंच बसलेलो आहे उन्हाच्या जवळ. आणि अजून तिसरी गोष्ट, जेव्हा माणूस बोलतो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये ऊर्जा कार्यरूप होते आणि त्याच्यामुळे जास्त त्याला गरम होतं, मला घाम येतो जास्त, त्याच्यामुळेच होतं. परंतु निरूपण संपेपर्यंत मला त्याची जाणीव तशी नसते, म्हणजे त्याचा त्रास होत नाही मला. निरूपण संपल्यानंतर त्रास जाणवतो, म्हणजे खूप घाम आलाय वगैरे असं जाणवतं, परंतु निरूपण करताना मात्र तो त्रास मी ठेवत नाही. काही लोक म्हणतात बाबा ते हे कूलर लावूया, पंखा लावूया, म्हटलं नाही. त्याच्यामुळे काय होतं की थोडं रेकॉर्डिंग मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतो. मला ते नसले तरी चालतं, फक्त निरूपणाची माझी एक लिंक लागली की त्याच्यानंतर मला कुठलाही त्रास जाणवत नाही जोपर्यंत निरूपण संपत नाही तोपर्यंत. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही किती रममान होता त्यावर ते अवलंबून आहे. आम्ही नवीन जेव्हा आश्रमात गेलो संवत्सरला 1996ला, पोथी चालायची, दुपारची पोथी मार्गाची, आम्ही मागे बसायचो. आम्हाला ती पोथी काहीच कळत नव्हती, कारण नवीनच गेलतो आम्ही. डोक्यावरून जायचं आणि झोप पण यायची, कंटाळा यायचा खूप. तुम्हाला येतात तशा जांभया आम्हाला पण यायच्या तेव्हा. पण जसं जसं वचन पाठांतर झाले, वचनार्थ झाले, निर्णय ऐकून झाले, अभ्यास जसा वाढत गेला तसं आम्ही पुढे बसायला लागलो. एकदम मागे बसायचं ते पुढे नंतर पहिल्या ओळीमध्ये बसायला लागलो आम्ही. जसा अभ्यास वाढला त्यातली गोडी वाढली, रमणरूपता वाढली. आज पोथीमध्ये काय विषय होणार आहे, कोणी काय प्रश्न केला तर बाबा काय उत्तर देणार आहेत, याकडे आमचं सगळं लक्ष असायचं, पूर्ण रमणरूपता असायची. आधीच्या काळात आम्ही घड्याळ बघायचो कधी संपेल पोथी, नंतर असं व्हायचं की लगेच 4 वाजले पण पोथी संपली पण लगेच. म्हणजे त्या विषयामध्ये तुम्ही किती रमणरूप होता, त्या सेवेमध्ये, त्या श्रवणामध्ये, स्मरणामध्ये तुम्ही किती रमणरूप होता, त्यावर त्या ठिकाणी आपलं जे वेळ जाणं आहे किंवा न जाणं आहे ते अवलंबून असतं. आणि म्हणून इथे पुरुषाची भेटे युगे गेली, लक्षात घ्या. आपलं प्रपंचाच्या भेटीमध्ये आपले युग निघून गेलेली आहेत. या राजाचं युग कशामुळे गेलं? ईश्वर भेटीमुळे. परंतु आमचे अनेक युग अशी वाया गेलेली आहेत की आम्ही प्रपंचामध्ये रमणरूप होत राहिलो. देवासाठी आम्ही वेळ काढू शकलो नाही. काढता येतो पण काढलाच नाही आम्ही. इतर सगळ्या गोष्टींसाठी वेळ आपण काढतो बरं का. डॉक्टर म्हणाले की बाबा असं आहे बरं का, तुम्हाला ऍडमिट व्हावं लागेल. कधी होता ऍडमिट? उद्या परवा होता का? आत्ता परिस्थिती तुमची अवघड आहे, ब्लड प्रेशर हाय झालेलं आहे तुमचं, उद्या होता का ऍडमिट? आपण काय म्हणतो? उद्या नाही, आत्ता लगेच घरी लगेच फोन करून त्याचे कपडे घेऊन या, आम्ही ऍडमिट होतो इथे. म्हणजे तिथे तेव्हा म्हणतो का आता आम्हाला वेळ नाही ऍडमिट व्हायला, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ऍडमिट होऊ आम्ही. असे कितीतरी कार्य तुमच्या आयुष्यामध्ये आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही लगेच सहभागी होता, लगेच त्याच्यातनं वेळ काढता, बाकीच्या गोष्टी तुम्ही त्याच्यात ऍडजस्ट करता. पण ईश्वर कार्य जर का असेल मग त्यामध्ये आपले अनेक कारण समोर येतात आणि आपण त्याच्यापासून लांब जातो. आणि याच्यामुळे आपले अनंत युग, अनंत चौकड्या आपल्या अशाच गेलेल्या आहेत. आणि आतापर्यंत आपण इथे अजूनही ईश्वर दर्शनाला आपण गेलो नाही, त्याचं कारण ते आहे. आणि म्हणून आपल्याला ईश्वराच्या कार्यामध्ये रमण होता आलं पाहिजे. इतर गोष्टींमध्ये तर तुम्ही रमणरूप आहातच, परंतु ईश्वर कार्यामध्ये सुद्धा तुम्हाला रमणरूपता तुमची निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून सांगितलं की सामर्थ्य वेदक महा निज दर्शनाचं सामर्थ्य किती आहे, वेद किती आहे की एक युग निघून जातं तरी सुद्धा लक्षात येत नाही. आता बाईसा म्हणतात, या उपरी बाईसी म्हटले, जी ऐसे ते आमचे बाबाची होती. बाबा होती म्हणजे प्रश्नार्थक असं नाहीये की तुम्हीच होतात का, असं नाही.
बाईसांनी ठामपणे सांगितलं की असं असेल तर ऐसे ते आमचे बाबाची होती, म्हणजे आमचे बाबाच होते ते स्वामी, तुम्हीच असणार ते. गोसावी उगेची होते, स्वामी काहीच बोलले नाही. आणि एकी वासना मानिले, हो आम्हीच होतो ते, असं देवाने मान्य केलेलं आहे. अशा परमेश्वराच्या दर्शनाने काय होणार आहे, यांचं तरी समजा युग गेलेलं आहे, परंतु ईश्वराचं खरोखरच ज्ञानयुक्त आचरणयुक्त जर का दर्शन आपल्याला जर का झालं तर आपल्या अनेक युगांच्या ज्या काही कर्म आहेत, चौकड्या लागल्या असतील, हिंसेचे पातक लागलेले असतील, इत्यादी इत्यादी प्रकारे जे जे काही आपल्याला अविधीजनक जे लागले, जे देवापासून आपल्याला लांब नेतं, ते सगळं काही आपलं त्यामध्ये नासू शकतं. बाईसांकडे सुद्धा दोष होते, पण स्वामींची भेटी झाली, अडथळा नासला, भक्ती साधनेचा संचार केला आणि लवकरात लवकर सगळे त्यांचे कर्म सगळे नासत 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 गेलेले आहेत. महिमभट्टांचं तसंच आहे, भट्टोबासांचं तसंच आहे. फक्त निजदर्शन होणं गरजेचं आहे. अर्जुन देवांना सुद्धा कृष्ण महाराजांनी काय केलेलं आहे, स्वरूपाचं दर्शन, विश्वरूप दाखवलेलं आहे. सगळ्या शंका त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फिटून गेलेल्या आहेत. म्हणजे निजदर्शन असं असतं की देवाच्या संपर्कात थेट आपण जातो आणि मग आपल्यामध्ये शंकाही निर्माण होतात आणि त्याचे उत्तरही निर्माण होतात. शंकेची जागा नंतर जिज्ञासा घेते. शंका आणि जिज्ञासेमध्ये फरक आहे. जिज्ञासा म्हणजे जो विषय तुम्ही ऐकताय तो विषय समजून त्याच्याविषयी अजून काहीतरी शंका, ज्याच्यामुळे तो विषय अजून विस्तृतपणे तुम्हाला समजेल, अशा प्रकारचे जे काही निर्माण होतात प्रश्न, त्याला म्हणतात जिज्ञासा. आणि चालू असलेला विषय बंद पाडण्याचे जे काही पडतात त्याला म्हणतात प्रश्न, शंका, की चालू विषय अडखळवायचा. जिज्ञासा तशी नसते. जिज्ञासा चालू विषय वाढवतात, वाढवण्याचं कार्य जिज्ञासा करत असते. ती जिज्ञासा आमच्या महादाईसांकडे होती, ती जिज्ञासा भट्टोबासांकडे होती, माहीम भट्टांकडे होती, जेणेकरून शास्त्र विस्तृतपणे स्वामींकडनं निरूपण केलं गेलं. म्हणून आमच्या स्वामींनी महादाईचा प्रश्न करणारे असं नाही म्हटलं, शंका करणारे असं नाही म्हटलं, जिज्ञासक असं म्हटलेलं आहे. जिज्ञासा हा शब्द एक वेगळा आहे. आणि म्हणून त्या जिज्ञासा आपल्यामध्ये निर्माण झाल्या पाहिजे. त्या जिज्ञासेच्या माध्यमातून ईश्वराच्या स्वरूपाच्या संपर्कात आपण जाणार आहोत. तो सर्व जीव सुपिता निज मातृमितृ अनमित बंधु सुहृदाधिक सर्व गोतृ लीळावसे परम शुद्ध सुबोध दाता देखावया मजमनी बहुपय अवस्था. अशा परमेश्वराबद्दल सांगतात. परमेश्वर नेमके आहेत कोण, त्यांची नेमकी भूमिका काय आहे, कुठल्या भूमिकेमध्ये आहेत ते. तुम्ही जर का ज्ञान घेतलेलं असेल तर ते उद्धारकाच्या भूमिकेमध्ये आहेत. आपला उद्धार करणारे फक्त या सृष्टी तलावर एकच आहेत, ते म्हणजे परमेश्वर आहेत. आणि त्याच भूमिकेमध्ये परमेश्वर आहेत. जेव्हा आम्ही तमात होतो तेव्हापासून परमेश्वर आमचे उद्धारक या भूमिकेमध्ये म्हणजे आलेले आहेत. ते शेवटचा जीव उद्धरून जाईपर्यंत आणि उद्धरून गेल्यानंतर देखील जीवाचा उद्धार ही एक जी काही प्रवृत्ती आहे ती कायम राहणार आहे, ती कधीच भंग पावणार नाही. अशा भूमिकेमध्ये देव आहेत. आता आपण या प्रपंचामध्ये राहतो. आपल्याला देव नुसतं म्हटल्यानंतर देवात आणि आपल्यात लगेच अंतर तयार होतं. म्हणजे स्वामी सांगतात जीव जीवा साजात्य, आम्ही सकाळाही वैजात्य. हे सकाळाही वैजात्य म्हणजे वेगळे आहेत परमेश्वर. त्याच्यामध्ये जीव, त्याच्यामुळे आपण जीव एखाद्या जीवासोबत किंवा अनेक जीवांसोबत लगेच रममान होतो. तुम्ही इथे निरूपणाला आले, काही लोक ओळखीचे नाहीत, लगेच ओळखीचे झाले, लगेच रममान झालं. तसं रममानता आपली ईश्वराच्या सोबत होताना खूप वेळ लागतो आणि तुटायला लगेच ते रममानता तुटते सुद्धा.
का बरं? कारण की आपण त्यांना देवाच्या दृष्टीने बघितल्यानंतर ते लगेच मोठे वाटायला लागतात. मोठे वाटायला लागले की आपण त्यांच्याशी तुटून जात असतो. तसं होता कामा नये. जेव्हा तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं आणि ते ईश्वरात हे कळतं, तेव्हा ज्ञानियाला ईश्वराच्या प्रती अधिक आवडी संचरत असते. आमच्या भटोबासांना जेव्हा कळालं हे परमेश्वर अवतार आहेत, बदल होत गेला. स्वामी म्हणतात येथून तुम्हा स्थित्यांतर किंगा, आता तुमच्यामध्ये बदल होत जाणार इथं. आणि होता 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 ईश्वराची आवडी वाढली. त्यांचा उपदेश विधी म्हणजे अनुसरण विधी झाला, बोध झालेला आहे. आणि खडकुलीलाच त्यांचं अनुसरण, संगमेश्वरला बोध झालेला आहे आणि खडकुलीला अनुसरण त्यांचं झालं. म्हणजे ज्ञान जर का घेतलं तर ज्ञानाच्या माध्यमातून परमेश्वराला परमेश्वर म्हणूनच बघणार आणि आवडी सुद्धा वाढत जाणार. परंतु आपण प्रपंचात रममान होणारे लोक आहोत. आपल्याला देवाशी काहीतरी नातं जोडायची इच्छा निर्माण होते आणि मग देवाला आपण त्या त्या पद्धतीने बघत राहतो. आणि म्हणून सांगतात की परमेश्वर जर का व्यवहारिक किंवा प्रापंचिक नात्याने जर का तुम्ही बघत असाल तर तो सर्व जीव सुपिता. तुम्हाला वाटले की नाही देवापेक्षा आधी आमचे आई वडील, परंतु हे व्यावहारिक स्तरावर हे बरोबरच आहे की देवाच्या आधी आमचे आई वडील, परंतु आध्यात्मिक स्तरावर तसं नाही. ज्ञान झाल्यानंतर कळतं की नाही सगळ्यात आधी देव आहेत. आपल्याला तर माता पिता इथे या जन्मात हे भेटलेले आहेत, मागच्या जन्मात वेगळे माता पिता होते, पुढच्या जन्मात वेगळे माता पिता असणार आहेत. माता पिता ह्या देहाच्या संदर्भातले माता पिता बदलत राहतात, पण जीवाचे माता पिता कोण आहेत? देहाचे कोणी का असेना, पण जीवाचे माता पिता कोण आहेत? त्वमेव माता च पिता त्वमेव, म्हणजे परमेश्वराला उद्देशून हे म्हटलं गेलेलं आहे, तुम्हीच माता आहात, तुम्हीच पिता आहात. म्हणजे या ठिकाणी आम्हाला देवाने त्या संदर्भातल्या वचनांचा सुद्धा दाखला दिलेला आहे. परंतु इथल्या मातेपेक्षाही म्हणजे परमेश्वराकडे जे आपल्या विषयीचं जे वात्सल्य आहे त्याचा एक अंश कुठेतरी इथे मातेच्या ठिकाणी आहे. म्हणजे परमेश्वराकडे संपूर्णत्व आहे त्या बाबतीमध्ये. जे खरी माता जीव स्वरूपाची परमेश्वर आहे. देहाची माता ही जीव स्वरूपातली आहे, परंतु आपल्या जीव स्वरूपाची माता मात्र परमेश्वर आहेत, परमेश्वराचं स्वरूप आहे. आणि म्हणून सांगतात तो सर्व जीव सुपिता निज मातृ मित्रू. म्हणजे परमेश्वर कसे आहेत? सर्व जीव सुपिता, सर्व जीवांचे सुपिता म्हणजे चांगल्या प्रकारे पालन पोषण करणारे, चांगल्या प्रकारे त्यांच्यावर लक्ष देणारे. म्हणजे पिता हा आपल्या मुला बाळांकडे लक्ष देतच असतो, परंतु त्याही पेक्षा मातेचं लक्ष बालकाकडे जास्त असतं वडिलांपेक्षा. बारीक निरीक्षण आहे लिळाच्या स्मृत ह्याच्यातलं वचनातलं की स्वामी सांगतात की मातेचे स्नेह ते नैसर्गिक स्वाभाविक आहे. मातेचं आपल्या मुलाविषयीचं जे प्रेम आहे इतकं स्वाभाविक आहे. वडिलांचं थोडस त्याच्यापेक्षा कमी येतं, थोडस कमी. मातेचं वडिलांपेक्षाही चांगलं प्रेम आपल्या मुलावर आहे आणि ते सुद्धा स्वाभाविक आहे. आणि म्हणून सांगतात तो सर्व जीव सुपिता, सर्व जीवांचे पालन करते परमेश्वर आहेत. फक्त महानुभाव पंथात जे जीव आहेत त्यांचं नाही, सकळ जीवा ते चिंती. ते विचारतात आम्ही गोसाव्या ते चिंतू, गोसावी काही चिंतिती. स्वामी म्हणतात हे सकळ जीवा ते चिंती, फक्त महानुभाव जीवा ते चिंती असं नाही म्हटलं. कारण की देवाने तमामध्ये सगळे जीव बघितलेत आणि सगळ्या जीवांचा उद्धार करायचा निश्चय केलेला आहे. सगळ्या जीवांचा उद्धार होणार आणि चिंतन ही सगळ्या जीवांचं होणार रोज. कारण की ह्या सर्व जीवांना इथे आणण्यासाठी परमेश्वर आद आहेत. त्याच्यामुळे त्यांना जे काही दुःख होतं त्याविषयी परमेश्वर त्यांची सांत्वना करतात किंवा दुःखाअभावी त्यांना सुख म्हणून ते चिंतन परमेश्वराचं सकळ जीवांच्या प्रती आहे. उद्धार करायचा असेल तर तुम्हाला इथेच यावं लागणार आहे, इथूनच पुढे तुमचा उद्धार होणार, त्याच्याशिवाय उद्धार होऊ शकत नाही. परंतु सर्व जीव सुपिता निज मातृ मित्रू, म्हणजे निज मातृ मित्रू म्हणजे स्वतःचे माता पिता आहेत परमेश्वर आपले. जसं माता पिता असतातच, सख्खे माता पिता असतात,
त्याच्यामध्ये मोठे जर का काका असतील त्यांनाही मोठे वडील, मोठे पप्पा म्हटलं जातं, मोठी आई म्हटलं जातं. ते पण आई वडील मानलेपणाचे आहेत किंवा नात्यातले आहेत, परंतु त्यांचं आणि सख्या आई वडिलांचं प्रेम त्या मुलावर, याच्यामध्ये फरक आपल्याला दिसेल, थोडा तरी फरक त्याच्यामध्ये असतो. तसं इथे मानवी माता पिता आहेत, त्यांच्याही पेक्षा परमेश्वर कसे आहेत, निज मातृपितृ. निज म्हणजे आपले जीव स्वरूपाचे, आपल्या जीव स्वरूपाला, जीव स्वरूप मुळातच आहेत, त्यांना जर का जन्मविण्याचं कार्य कुणी केलेलं आहे, सृष्टीवर आणण्याचं कार्य जर का कुणी केलेलं आहे, त्यांना मनुष्यरूपी जन्म जर का कोणी दिलेला असेल, उपदेशरूपी जन्म दिलेला असेल, अनुसरण रूपी जन्म दिलेला असेल, तर तो परमेश्वराने दिलेला आहे. आणि आपल्या विषयी परमेश्वर, जसं माता पिता आपल्या देहाची काळजी करतात, पण परमेश्वर देहासकट त्या देहामध्ये असलेल्या जीव स्वरूपाची सुद्धा काळजी करतात. आणि म्हणून ते निज मातृ पितृ म्हणजे ते जास्त जवळचे आहेत आपल्यासाठी, माता पिता या रूपाने. तुम्हाला हे आता व्यावहारिक दृष्ट्या विचार नाही करून जमणार नाही. तुम्हाला आध्यात्मिक दृष्ट्या जेव्हा विचार कराल, तेव्हा तुम्हाला परमेश्वर स्वतः जास्त जवळचे माता पिता आहेत, खरे माता पिता आहेत, हे तुमच्या तेव्हाच लक्षात येईल. मग परमेश्वर नुसते माता पिताच आहेत का ना? अनमित्त बंधू. अनमित्त बंधू म्हणजे निमित्ताशिवाय ते आपले भाऊ आहेत. म्हणजे कधीही नातं जे आपण जोडून ठेवतो ते कुठल्या तरी निमित्ताने जोडून ठेवतो, की पुढे आपल्याकडे लग्न कार्य आहे म्हणून आता त्यांच्याकडे जावंच लागेल. हे जर का असं नसतं ना, तर कोणी कोणाकडे आलं गेलं नसतं. आता हे काहीतरी एकमेकांचे पाय एकमेकांमध्ये अडकलेले आहेत, त्याच्यामुळे असं वाटतं की नाही गेलं तर त्यांना रागेल, पुढे आपल्याकडे पण ते कार्य परत आहे, तेव्हा त्यांची मदत आपल्याला पाहिजे म्हणून आता आपण गेलं पाहिजे. म्हणजे निमित्ताशिवाय आपण कुणाचंही काही देणं घेणं करत नाही. निमित्त असल्याशिवाय काहीच करत नाही. ज्यांच्याशी तुमचं निमित्त नाही त्यांना तुम्ही काही देत घेत नाहीत, त्यांना कधी फोनही करत नाही. पण ज्यांच्याशी निमित्त आहे त्यांना आपण वरचेवर फोन करतो, काहीतरी देणं घेणं करतो, येणं जाणं ठेवतो, बोलवणं करतो त्यांना. हे निमित्ताशिवाय नाही. परंतु परमेश्वर आपले जे बंधू आहेत ते कसे? अनमित्त बंधू म्हणजे निमित्ताशिवाय त्यांना आपल्याकडनं काहीच भेटणार नाही. निमित्त कशाला म्हणतात? आपल्याला समोरच्याकडनं काहीतरी भेटणार आहे, त्या निमित्ताने आपण काहीतरी करतो, त्याला म्हणतात निमित्त. आणि अनिमित्त म्हणजे समोरच्याकडनं आपल्याला काहीच भेटणार नाही तरी सुद्धा आपण त्यांना मदत करतो आहोत. भगवद्गीतेमध्ये त्याला निष्काम कर्म म्हटलेलं आहे. कृष्ण महाराजांनी सांगितलं निष्काम कर्म. निष्काम कर्म कसं असतं ते श्री चक्रधर स्वामींनी दाखवून दिलेलं आहे, की अनिमित्त बंधू. आम्हाला शब्द रूपामध्ये सांगितलं की परमेश्वर जसे निमित्ताशिवाय जीवाचे बंधू झालेले आहेत, माता झालेले आहेत, पिता झालेले आहेत, सुहृद झालेले आहेत, निमित्ताशिवाय झालेले आहे. हे आहे निष्काम कर्म. जीवाने सुद्धा असं निष्काम कर्म करत राहायला पाहिजे. आपल्याला जे आजारपण आहे ते कशामुळे? लोक म्हणतात ते आजचं खाणं पिणं चांगलं नाही म्हणून, कोणी म्हणतं वय झाल्यानंतर मग ते दुखणं खुपणं सुरूच होतं. म्हणजे आपण सगळं जे काही दोष आहे तो इतर गोष्टींना देऊन मोकळे होतो. मुळात म्हणजे आपल्याला जो आजारपण आहे ते कशामुळे? की आपण सहेतुक क्रिया करतो म्हणून आपल्याला हे आजारपण आहे. तुम्ही निर्हेतुक सेवा सुरू करा बरं. तुम्ही जेही कार्य केलेत ना ते कार्य तुम्ही इथे डोक्यामध्ये ठेवलेले आहेत, की आपण कोणाला काय दिलेलं आहे, किती दिलेलं आहे, त्यांच्याकडनं तेवढं परत भेटणार आहे का, अजून त्यांनी मदत केली नाही कधी आपल्याला. हे सगळे अपेक्षा धरून आपण सगळे कार्य करतोय आणि केलेल्या कार्याची पण परत अपेक्षा धरून ठेवलेली आहे. कोणी जर काही कमी दिलं तर लगेच म्हणतो बघा आपण एवढं दिलं त्यांनी तेवढं दिलं. या सगळ्या गोष्टी तुमच्या आजारपण येण्याला कारणीभूत आहेत. परमेश्वर जे सांगतात निर्हेतुक निरपेक्ष कार्य ते केवळ तुमच्या आजारपणालाच दूर ठेवता असं नाही, तर तुमच्या जीव स्वरूपाला सुद्धा शुद्ध ठेवण्याचं कार्य करत असतं. म्हणून निष्काम कर्म करून तुम्ही कधीतरी बघा, तुमचे अनेक आजार निघून जातील. तुमच्या मनातला जो काही व्याप आहे दुःखाचा तो निघून जाईल. एकदम तुम्ही आनंदी होऊन जाल.
आणि कुठल्याही गोष्टीचा त्रास तुम्हाला होणार नाही, तो करून घ्यायचा नाही. आपण कोणीतरी म्हणेल त्यांनी तुम्हाला मदत केली नाही, तुम्ही केली त्यांनी नाही केली, आपण म्हणायचं काय हरकत नाही, आम्ही तर केली, आमचं चांगलं कार्य होऊन गेलं, आम्हाला आमचं गोमटं लागलं, पुण्य लागलं आम्हाला, त्यांनी नाही केलं, त्यांना नाही लागलं, काय त्याच्यामध्ये. आपण परत राग धरून बसतो की हो हो, म्हणजे आपण सर्व कार्य निमित्ताशिवाय करत नाही. आम्हाला स्वामी ज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा निष्काम कर्मयोग सांगतात आणि ते क्रिया करून सुद्धा दाखवतात. देवाने आपल्याला ज्ञान दिलं, प्रेम दिलं, स्वरूपाची प्राप्ती करून दिली, आनंद दिला, याच्यात देवाला काय मिळतं? देवाला काहीच मिळत नाही. याला म्हणतात अनिमित्त, म्हणजे त्यांना त्याच्यातनं काहीच भेटणार नाही तरी ते आपल्याला देत आहेत. अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये परमेश्वर आहेत. सुहृदाधिक सर्व गोत्रु, म्हणजे सुहृद सुद्धा आहेत परमेश्वर. सुहृद असणं हा एक वेगळा प्रकार आहे बरं का. एखादा व्यक्ती आपल्याला चांगल्या प्रकारचं शिकवण देईल, पण तो आपल्या विषयी त्याच्यामध्ये सुहृदत्व असेलच असं नाही. कधी कधी आपल्या आसपासचेच लोक आहेत, आपल्याला आपण जर का गाडी घेतली तर शुभेच्छा देतात, परंतु ते सुहृद नसतात. ते काहीतरी मनामध्ये कलुषितपणा आणत असतात स्वतःच्या, की कुठून घेतली गाडी यांनी, कसे आले पैसे यांच्याकडे, वगैरे वगैरे, नुकसान झालं पाहिजे गाडीचं. म्हणजे ते सुहृदत्वाचं लक्षण नाही. आपल्या सोबत अनेक लोक आहेत, शुभचिंतन करणारे अनेक लोक आहेत, पण सुहृद असणारे आहेत का? ते या जगामध्ये सुहृद जर का कोणी असतील तर ते आपले गुरुनिमित्त आहेत आणि परमेश्वर आहेत. हे सुहृद आहेत आपले. गुरूंना कधीही असंच वाटतं की आपला शिष्य पुढे गेला पाहिजे. स्वामी सांगतात शिष्याभिमान तो मेळीये पसी अधिक. शिष्याचा अभिमान असतो गुरुजींना. आणि शिष्याबद्दल जेव्हा गुरु ऐकतात काही की तो चांगलं चांगलं कार्य करतो आहे, समाज कार्य करतोय, धर्म कार्य करतो आहे, तर गुरुला अभिमान वाटतो. इकडे हे काय आहे? या ठिकाणी सुहृदत्वाचं लक्षण आहे. आपल्या या जगामध्ये आपले सुहृद लोक भरपूर कमी आहेत, बोटावर बोलण्यासारखे. त्यामध्ये परमेश्वर हे आपले कायमचे सुहृद आहेत. आपल्याविषयी चांगला भाव त्यांचा आहे. आपण कसेही वागलो तरी देव आपल्याला सहाय्य करतात, आपल्याविषयी चांगले विचार ठेवतात, आपलं नुकसान होऊ देत नाही. हे सुहृदत्वाचं लक्षण आहे. अनमित्त बंधू सुहृदाधिक सर्व गोत्रु, म्हणजे आपला पूर्ण जो गोत्र आहे, नातेवाईक जे कोणी असतील, इथले तर नातलग कसे आहेत आपले? वेळेपुरते नातलग आहेत. एखाद्या नातलगाचं नाव टाकू नका बरं पत्रिकेमध्ये, कायमस्वरूपी तो तुमचा नातलग राहत नाही. जसं काय सातबाऱ्यातनं जर नाव काढून टाकलं आपण, नुसतं एवढूस जरी हे केलं तरी नातलग किती रागवतात. कायमस्वरूपीचं हे होतं. नातलग किंवा गोत्रज कशाला म्हणतात? जे कायमस्वरूपी आपल्या सोबत आहेत. एक नातं त्यांनी जे तयार केलेलं आहे, परमेश्वराचं आपलं नातं आहे, स्वामी सेवकत्वाचं ते नातं आहे. ते नातं जे तयार झालेलं आहे ते कधी संपत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने जीवापेक्षा परमेश्वर कोण आहेत? आपले सर्व गोत्रु, म्हणजे पूर्ण गोत्र कुटुंब जे काय असेल आपलं ते परमेश्वरच आहेत. लीळावशे परमशुद्ध सुबोध दाता. लीळावशे म्हणजे इच्छावशे, प्रवृत्तीवशे परमेश्वर काय करतात? शुद्ध सुबोध दाता, म्हणजे बोधाचं दातृत्व करतात, ज्ञान देतात. आणि ते ज्ञान पण कसं आहे? शुद्ध आहे, अशुद्ध नाहीये. त्याच्यामध्ये कुठली भेसळ नाहीये, अन्यथा नाहीये, त्याच्यामध्ये अज्ञान पण नाहीये, केवळ यथार्थता आहे. ईश्वरोक्ती आहे ती पूर्ण, आणि त्याच्यामध्ये यथार्थता आहे. याला म्हणतात शुद्ध सुबोध. तो बोध आहे, तो सुबोधही आहे, आणि तो सुबोध शुद्धही आहे. म्हणजे परमेश्वराचा स्पर्श त्याला झालेला असल्यामुळे त्याच्यामध्ये, त्या बोधामध्ये ते पावित्र्य आहे. आणि तो बोध तुम्हाला जीवेश्वर भाव उमटवून देतो, म्हणून तो शुद्ध करणारा तो बोध असल्यामुळे त्याला शुद्ध बोध म्हटलेला आहे. जेव्हा बोध होतो तेव्हा जीवेश्वर भाव म्हटतो, मी जीव आहे आणि हे ईश्वर हे कळतं, त्याला म्हणतात बोध, जीवेश्वर भाव उमटणे. त्यावेळी आपण शुद्ध होतो, म्हणून तो सुबोध आहे. देखावया मजमनी बहुपय अवस्था. आणि
अशा या परमेश्वराचं इतकं वर्णन केल्यानंतर त्यांना भेटावं अशी इच्छा होणार नाही असे लोक कमीच असतील बरं का. दखले आणि चांगदेव भटांना श्री दत्तात्रय प्रभूंची जेव्हा महिमा निरूपण केली स्वामींनी, समस्त भक्तजनांना सांगितली, हे दोघेही बसलेले होते, त्यांनी सुद्धा ती श्रवण केली आणि त्यांच्या मनामध्ये इच्छा जागृत झाली की दत्तात्रय प्रभूंच्या भेटीसाठी आपण गेलं पाहिजे. आणि त्यांनी जसा तो मनोरथ त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला, एकमेकांशी बोलले ते आणि स्वामींना त्यांनी सांगितलं की देवा आम्हाला सुद्धा दत्तात्रय प्रभूंच्या भेटीसाठी जायचं आहे. तेव्हा स्वामींनी त्यांना म्हटलं ते अमोघ दर्शन आहेत, असे भेट तुम्हाला होणार नाही. पुढे त्यांना काही विधी नियम सांगून देवाने त्यांना पाठवलं, परंतु त्या अटीमध्ये ते काही बसले नाही, अटी त्यांनी भंग केल्या आणि त्याच्यामुळे परमेश्वराची दत्तात्रय प्रभूंची त्यांची भेट काही होऊ शकली नाही. परंतु जेव्हा केव्हा आपण एखाद्या पदार्थाविषयी ऐकतो, वस्तूविषयी ऐकतो, एखाद्या स्थळाविषयी, जागेविषयी ऐकतो, स्थानाविषयी ऐकतो, मार्गाविषयी ऐकतो, त्यावेळेला आपल्याला त्या मार्गामध्ये जाण्याची इच्छा निर्माण होते, अधिकरणांना भेटण्याची इच्छा निर्माण होते, मार्गाला भेटण्याची इच्छा निर्माण होते. आणि ती इच्छा जी निर्माण झालेली आहे त्या इच्छेच्या अनुरूप आपण तिथपर्यंत पोहोचतो. तसं परमेश्वराचं या ठिकाणी एवढं वर्णन झाल्यानंतर आता परमेश्वराची इच्छा होणं, परमेश्वराच्या भेटीची इच्छा होणं हे स्वाभाविकच आहे. म्हणून कवींनी इथे म्हटलं, देखावया मजमनी बहुपय अवस्था, मनामध्ये माझ्या अवस्था निर्माण होत्या, देवाच्या भेटीसाठी कधी जाईन कधी जाईन असा भाव मनामध्ये तयार होत आहे. अशा प्रकारचं व्याख्यान या काव्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. पुढे सांगतात, ऐसी वेधक बोधका भवहृता आनंद संकारका कैवल्यादिक दानदायक सदा शुद्धात्मका निर्मळा सर्वा साधन कारणा प्रतिदिनी लीळा करी अच्युतो त्या जीवा स्मर मानसी वदमुखे ऐक करणी सदा. ऐसी वेदका बोधका म्हणून कवी आता आम्हाला उद्देशून सांगतात, अशा परमेश्वराच्या वेदक आणि बोधक ज्या लीळा आहेत आणि भवऋता आहेत, म्हणजे भव म्हणजे संसाराचं हरण करणारे आहेत. देवाच्या लीळेचं श्रवण करायला लागल्यानंतर तुम्ही घरदार सर्व विसरून जाता, म्हणजे संसारापासून तेवढ्या वेळ तुम्ही लांब राहता. संसारात गेल्यानंतर सुद्धा देवाची लीळा आठवता, म्हणजे सांसारिक विचारांपासून तुम्ही लांब राहता. अशा या देवाच्या लीळा आहेत, ज्या वेदक आहेत, बोध दातृत्व करणारे आहेत आणि आनंद संकारका म्हणजे आनंदाचं संक्रमण करणाऱ्या त्या लीळा आहेत. जेवढ्या तुम्ही लीळा ऐकाल तेवढा तुम्हाला त्यातनं आनंदच प्राप्त होईल. आमच्या निळवट्ट भांडारेकरांना इंगळी चावली आणि त्यांनी स्वामींना प्रार्थना केली की देवा मी आपली स्तुती करू शकतो का. आणि त्यांनी स्वामींच्या ज्या काही अनुभवीच्या लीळा 16 वर्षामध्ये बघितलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत आणि त्यातनं परमेश्वरत्व त्यांना जे जे काही अनुभवास आलं ते त्यांनी त्या ठिकाणी स्वामींसमोर ते मांडलेलं आहे आणि ती स्वामींची स्तुती केलेली आहे. आणि त्याच्यात एवढे रममान झाले की त्याने करून आनंद संकारका म्हणजे त्यांच्या त्या आनंदामध्ये एवढा वृद्धी झाली, एवढी वाढ झाली की त्यांचं ते इंगळीचं जे विष आहे ते त्याचं दुःख नष्ट होऊन गेलं, नाशात ते पावलं, त्याची जाणीव सुद्धा राहिली नाही. अशा प्रकारच्या लीळा स्वामींच्या ज्या आनंदाचं संकरण करतात, म्हणजे आनंदाचं संक्रमण आपल्यामध्ये करतात जीव स्वरूपामध्ये. कैवल्याधिक दान दायक सदा शुद्धात्मका निर्मळा. कैवल्याधिक जे परमेश्वर सौदानाचं दातृत्व करत असतात. लीळा संबंध ग्रहण आणि कैवल्यदान, लीळादान, ग्रहणादान, संबंधदान आणि कैवल्यदान याचं दातृत्व परमेश्वर करतात. कैवल्या अधिक म्हणजे इतरही 3 दानं त्याच्यामध्ये घ्यायची.
दानदायक सदा, नेहमी ते दान दातृत्व परमेश्वर करतात. असं नाहीये की या वेळात आम्ही करत नाही त्या वेळात करत नाही, असं नाही. जसं काही लोक म्हणाले की दुपारी 2 नंतर देवाचं नाव नाही घ्यायचं का, म्हणजे देव झोपलेले असतात. आणि कवी काय सांगतात, दानदायक सदा, नेहमी आहे. आमचे स्वामी सांगतात 5वे ते निरंतर, अंतर पडू देऊ नका. काही लोक म्हणतात दुपारी देव झोपलेले असतात स्मरण करू नका. हे कुठून आलं, हे सोक्तीचं आलं. शास्त्रोक्ती काय सांगता आहे, लोकोक्ती काय सांगता आहे, देवताउक्ती काय सांगतायत, आपली शोक्ती काय सांगते महत्वाचं नाही. ईश्वरोक्ती काय सांगते, ईश्वरोक्ती सांगते की निरंतर परमेश्वरा ते आठवावे, अंतर पडू देऊ नका. सकाळ दुपार संध्याकाळ असा कुठला भेदभाव ठेवू नका की या वेळात करायचं आणि या वेळात करायचं नाही, असं काही नाही. उलट तामस काळामध्ये नामस्मरण अधिक प्रमाणामध्ये झालं पाहिजे. आणि परमेश्वराचं दातृत्व हे आपण तमाच्या आधी, तमामध्ये जेव्हापासून आहोत आपण तेव्हापासून तर प्राप्तीला जाईपर्यंत दान दातृत्व देवाचं कायम सुरू आहे, त्याच्यामध्ये कधीच खंड होणार नाही. शुद्धात्मका निर्मळा, आणि परमेश्वराचं स्वरूप कसं आहे, शुद्धात्मक आणि निर्मळ आहे. शुद्ध आहे, निर्मळ आहे, निर्दोष आहे. सर्वा साधन कारणा प्रतिदिनी, म्हणजे सर्व जे काही साधन आहेत ते चरितार्थ करण्याच्या कारणामुळेच परमेश्वराच्या ज्या लीळा आहेत, लीळा करी अच्युत, परमेश्वराचं जे कार्य चालू आहे ते कार्यच मुळामध्ये जीवाचं सर्व साधन चरितत्व करून सर्व साधना जीवाची पूर्ण व्हावी याकरताच परमेश्वराच्या लीळा सुरू आहेत. त्या जीवा स्मर मानसी वदमुखे आईक करणी सदा. आणि म्हणून कवी आम्हाला सांगतात की त्या जीवा, त्या म्हणजे त्या लीळा, हे जीवा त्या लीळा स्मर मानसी, मनामध्ये त्या लीळेंचं स्मरण कर. वदमुखे, नुसतं स्मरण नको मनातल्या मनात, वदमुखे म्हणजे बोला पण. आपण इकडच्या तिकडच्या गप्पा करतोच की नाही, पण देवाची लीळा सांगायचं म्हटलं तर आम्हाला नाही येत, आम्हाला भीती वाटते. बाकी सगळ्यांच्या लीळा आपण सांगत राहतो, कोणी काय केलं, कोणी काय बोललं, कोणी काय, म्हणजे हे सगळं सांगायला आपलं तोंड आहे. बोलता पण येतं, मोठ्या मोठ्याने बोलतात बरं का लोक. म्हणजे मी असं कधी कधी म्हणतो, काही लोकांचा आवाज एवढा मोठा असतो तिकडून त्यांनी फोन ठेवला तरी आवाज येत असतो त्यांचा इकडे. परंतु लीळा सांगायचं म्हटलं की लगेच आपला आवाज एकदम दबून जातो, लीळा आठवत नाही, पाठ नसतात. बाकी सगळी मालिकाच्या मालिका पाठ असते तुमची. कोणाची सून कशी आहे, कोणाची सासू कशी आहे, सगळं सांगतात लोक. पण आमचा जो देवाचा परिवार आहे त्या मालिकेतला परिवार तुमच्या काही कामाचा आहे का? मालिका बघता ना तुम्ही, त्या मालिकेतला कुठला परिवार तुमच्या काही कामाचा आहे का? तुम्हाला त्या मालिका बघून काय लाभ होत असेल का बघा. तो जर का परमेश्वराचा लीळा चरित्रामधला जो परिवार आहे तो जर का आपण त्यांचं चिंतन जरी केलं, परमेश्वराचं चिंतन त्याच्यामध्येच येऊन जातं. माईन भट्टांची लीळा म्हटल्यानंतर त्याच्यात श्री प्रभूंचा उल्लेख येणार, श्री जगद्धात्र स्वामींचा उल्लेख येणारच, निरूपण येणारच. या परिवाराकडे लक्ष द्या तुम्ही, त्यांची नावं लक्षात ठेवा. त्यांनी काय काय लीळा त्या क्रीडा केलेल्या आहेत, स्वामींनी त्यांच्यासोबत काय काय लीळा केलेल्या आहेत, त्या अनुषंगाने त्याची आठवण करा, त्याचा लाभ तुम्हाला जीव स्वरूपाला होणार आहे. आणि म्हणून सांगतात की स्मर मानसी वदमुखे, स्मर मानसी मनामध्ये चिंतन ठेवा, वदमुखे बोला, त्या लीळा बोलल्या गेल्या पाहिजेत. ऐक करणी सदा, आणि कानाने ऐका सुद्धा. काही लोकांना ऐकण्याचा कंटाळा असतो, ते म्हणा ऐकायला लागले की आम्हाला कंटाळा येतो खूप. ऐकण्याची सवय ठेवा, चांगलं ऐकण्याची सवय. गाणी ऐकता की नाही, सिनेमाची गाणी ऐकता की नाही तुम्ही, तेव्हा झोप येते का कोणाला? म्हणजे ऐकण्याची सवय आहे, पण चांगलं ऐकण्याची सवय लागली पाहिजे आपल्याला. आणि चांगलं जेव्हा तुम्हाला स्मरायचं असेल मनामध्ये, तेव्हा तुम्हाला चांगलं आधी ऐकावं लागेल. चांगलं जर का तुम्ही ऐकलेलं असेल तरच तुम्ही चांगलं चिंतन करू शकता, आणि चांगलं जर का चिंतन केलं असेल तरच तुम्ही चांगलं बोलू सुद्धा शकता. चांगलं बोलण्यासाठी चिंतन करावं लागतं बरं का. कोणाला जर का सांगितलं की तुम्ही निरूपण करा, तर मला थोडी तयारी करावी लागेल, अशी भांडणाची तयारी असते का?
तुम्ही कधी म्हणता का मला थोडं भांडण लिहून द्या बरं, आम्हाला एका ठिकाणी भांडायला जायचंय? तुम्ही भांडणाची पूर्वतयारी करता का? वाईट बोलण्याची तयारी करावी लागत नाही, पण चांगलं बोलण्याची तयारी मात्र करावी लागते. एखाद्याची निंदा करायची असेल तुम्ही सरळ निंदा करू शकता त्याची, तुम्हाला काही माहिती जरी नसेल तरी निंदा करू शकता. परंतु त्या व्यक्तीची स्तुती करायची असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीची पूर्ण माहिती काढावी लागेल, तयारी करावी लागेल, शब्द जुळवावे लागतील आणि मग बोलावं लागेल. म्हणून आधी चांगलं ऐका, चांगलं ऐकलेलं हृदयात साठवा, हृदयात साठलेलं चिंतन करा आणि चिंतन केलेलं बोलायला अजून तुम्हाला सोपं जाणार आहे. चिंतन नसेल तर बोलायला तुम्हाला जमणार नाही. म्हणून इथे सांगतात की ऐक करणी सदा. पुढच्या चौपदीमध्ये सांगतात, जय परम महंता जीव देहातिरिक्ता, जय हत भवदर्पा सच्चिदानंद रूपा, जय सुरवर युक्ता ज्ञान विज्ञानवंता, जय गुणगण दीपानांत धर्मे स्वरूपा. जय परम महंता म्हणजे परमेश्वर कसे आहेत? परम आहेत. ईश्वर आहेतच पण परम ईश्वर आहेत, त्यांच्या पलीकडे दुसरं कोणी ईश्वर नाही, म्हणून परमेश्वर आहेत, ते परम ईश्वर आहेत. महंता म्हणजे मोठे आहेत, सगळ्यांपेक्षा स्वरूप जर का कुणाचं मोठं असेल तर ते परमेश्वराचं आहे, ईश्वराचं स्वरूप आहे. सद्ब्रह्मापेक्षा पण, चैतन्य मायेपेक्षा पण. चैतन्य मायेने अनंत ब्रह्मांडाला व्यापलेलं आहे, त्या मायेला परमेश्वराने व्यापलेलं आहे. परमेश्वर सर्वच बाबीने मोठे आहेत. जीव देहातिरिक्ता म्हणजे ते जीव देहामध्ये जरी दिसत असले मग तुम्हाला ते छोटे वाटतील, नाही ते जीव स्वरूप जीवाच्या म्हणजे मनुष्याच्या देहामध्ये जरी असले तरी त्याच्यापेक्षा ते कसे आहेत? व्यतिरिक्त आहेत. म्हणजे देहाधर्म जीव धर्म याच्याशी लिंपायमान परमेश्वर नाहीयेत, म्हणून ते मोठे आहेत. बघा आपल्याला जे सगळे लोक भेटतात ते कसे असतात? त्यांचे सगळे जीव धर्म असतात, त्यांना तहान लागते, भूक लागते, झोप लागते. परंतु एखादा जीव जर का तुम्हाला असा भेटला जो जेवतही नाही, तो पाणी सुद्धा पित नाही, तो झोपतही नाही, काहीच नाही, आपल्यासाठी कोण झाला? तो मोठाच झाला की नाही आपल्यापेक्षा, आपल्याला नवलच असणार आहे त्यांचं. तसं परमेश्वर जे आहेत, परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते जीव धर्म देह धर्माच्या वेगळं आहे, त्याच्याशी लिंपायमान नाहीये. की देवाला आपण म्हणून देवाला राग आला की देवाला जर का उपार नाही दाखवला तर आपल्याला काहीतरी होईल, म्हणजे देव तुमच्या उपारासाठी बसलेत का? हा, जर का एखाद्या जीवाला आपण जेवण नाही दिलं तर त्याला राग येऊ शकतो, तो आपल्याशी भांडू शकतो, पण देवाचं तसं नाही. म्हणून ईश्वराच्या स्वरूपापर्यंत आपल्याला माहिती काढता आली पाहिजे. ईश्वराचं स्वरूप नेमकं आहे कसं? ते जेवणारा आहे का? पुरणपोळी खीर खाणारा आहे का? अशा सवयी देवाला आहेत का? आणि देवाला नेमकं काय अपेक्षित आहे, काय द्यावं लागतं? आपल्याला तर साधारण लहान मुलांना काय द्यावं हे सुद्धा आपल्याला कळत नाही. मी अनेकांना सांगत असतो, ज्यांच्याकडे लहान मुले आहेत त्यांना सांगतोय ना, चिप्स आणि मोबाईल देऊ नका. चिप्स आणि मोबाईल लहान मुलांना दिल्या जातं खायला आणि ते पण खातात, ते जेवत नाहीत. म्हणजे लहान मुलांना काय खायला द्यावं हेच आपल्याला माहिती नाहीये, आणि देवाला काय द्यावं आणि देवाला काय पाहिजे हे सुद्धा आपल्याला कळत नाही. कधी कधी असं असतं, ते लहान मुलगा रडत असलं त्या आईला काहीच कळत नाही, पण त्या घरामध्ये जर का वयस्कर व्यक्ती जर का कोणी असेल, बाई माणूस, तिला बरोबर कळतं कशामुळे रडतोय तो, म्हणजे त्यांना लगेच लक्षात येतं. म्हणजे तो त्या अनुभवापर्यंत ते पोचलेले असतात. आपल्याला ज्ञानाच्या आधाराने त्या अनुभवापर्यंत पोचावं लागेल की देवाला नेमकं काय अपेक्षित आहे हे आधी माहिती करून घ्या. आपण देवाला, आपण सुद्धा पुरणपोळी आणि खिरीमध्येच अडकलेलो लोक आहेत, है ना. कोणी जन्माला आलं की आपल्याला जेवण पाहिजे, कोणाला नोकरी लागली की आपल्याला जेवण पाहिजे, कोणी रिटायर झालं तरी जेवण पाहिजे, कोणी मेला तरी आपल्याला जेवण पाहिजेच. तेव्हा ते मेला माणूस त्याचं जेवणही त्यांनी दिलं नाही, म्हणजे आपल्याला सदोनी जेवणच पाहिजे. कोणाचं काय हो तिकडे, दुःख येऊ ना तर सुख येऊ, आपल्याला जेवायला पाहिजे फक्त त्यांच्या घरी.
तशा प्रकारे आपण देवाला पण अडकून ठेवलं की देवाला पण काही असेल तरी देवाला जेवायला बनवायचं, देवाला जेवायला बनवायचं. पण देवाला खरोखर जेवण पाहिजे का तुमचं जीवन पाहिजे? काय नेमकं पाहिजे तुम्हाला? तुमचं जीवन देवाला अपेक्षित आहे, तुमचं जेवण अपेक्षित नाही. हे जे जेवण मिळतंय ना आपल्याला ते देवाच्याच नावाने मिळत आहे की नाही? आता इथे जे आपण जेवतोय हे कोण देत आहे आपल्याला? आजचे अन्नदाते. परंतु ते जे आजचे अन्नदाते किंवा पंगतकार त्यांना कोणीच पुरवलं इथे पंगत द्या म्हणून? देवानेच पुरवलेलं आहे, म्हणून ते आपल्याला प्राप्त होतं. 4 घरी आपण भिक्षेला जातो आणि भिक्षा मिळते, या मागे सुद्धा ईश्वर आहेत. त्यांनी जर का मनोधर्म नसेल तर आपल्याला भोजन मिळणार नाही. म्हणजे सर्व दाते परमेश्वर असल्यामुळे आपल्याला त्यांना त्यांच्याकडे काय नाहीये ते द्यायचंय. परमेश्वराकडे सगळं आहे, फक्त एकच गोष्ट नाही, आपण देवाकडे नाही आहोत. बाकी देवाकडे सगळं आहे, काहीच कमी नाहीये, फक्त कमी आपलीच आहे. ती स्फूर्त म्हणजे पूर्णता जी आहे, पूर्णवृत्ता जी आहे ती आपण करायची आहे. देवाला शरण जाऊन देवाकडे आपण काय केलं पाहिजे? स्वतःला शरण गेलो पाहिजे, समर्पित करून घेता आलं पाहिजे. फक्त देवाला तेच अपेक्षित आहे तुमच्याकडनं. आणि म्हणून परमेश्वराचं स्वरूपाविषयी सांगा, देहाती रिक्ता जय हत भवदर्पा सच्चिदानंद रूपा. आणि संसाराचा जो काही गर्व आहे, काही लोकांमध्ये संसाराविषयीचा खूप अहंकार असतो मनामध्ये, आमच्याकडे हे आहे ते आहे, आम्ही आमके आहोत, आम्ही तमके आहोत, आमची एवढी शेती आहे वगैरे वगैरे, किंवा आमची अशी नोकरी आहे. हा जो काही दर्प आहे, हा जो काही गर्व आहे, हा एका क्षणासाठी असतो. खूप मोठा बंगला बांधला आणि एक मोठा भूकंप आला तर गेलं. खूप मोठी शेती आहे, परंतु एक जर का असा वादळी पाऊस झाला की गेलं सगळं. म्हणजे हा जो संसारातला जो दर्प आहे, गर्व आहे, हा एखाद्या छोट्याशा आपत्तीने आपल्यातनं तो नष्ट होऊ शकतो तो गर्व. म्हणून तो गर्व बाळगू नका. परमेश्वराच्या लीळा अस्तित्व तुमचं गर्व हरण करणारं असं आहे. आणि सच्चिदानंद रूपा म्हणजे परमेश्वर काय करतात? सच्चिद आनंद असे जे परमेश्वर आहेत ते सर्व या तुमच्या दोषरूपी संसाररूपी गर्वाचं हरण करतात. जय सुरवर युक्ता ज्ञान विज्ञानवंता. या परमेश्वराच्या अधीन सुरवर युक्ता म्हणजे देवता शक्ती परमेश्वराच्या अधीन आहेत. ज्ञान विज्ञान शक्ती ज्या आहेत त्या परमेश्वराच्या अधीन आहेत. जय गुणगण दीपा नांत धर्मे स्वरूपा. आणि जय गुणगण दीपा म्हणजे गुणांचे परमेश्वर कोण आहेत? साठा आहे, निधी आहेत. नांत धर्मे स्वरूपा म्हणजे त्यांच्या गुणाचाही आपल्याला अंत लागू शकत नाही की किती गुण आहेत. सांगितलं की देवाकडे अनंत गुण आहेत. नांत धर्मे स्वरूपा म्हणजे न अंत त्यांच्याकडे असलेल्या अनंत धर्मांना सुद्धा अंत नाही. आणि त्यांचं जे स्वरूप आहे अनंत अनंत आहे, त्यालाही कुठे अंत नाही. अशा प्रकारचं परमेश्वराचं स्वरूप आहे. असं या काव्यामध्ये पूजावसराच्या सायंकालीन इथे आम्हाला सांगितलेलं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण 7, 8, 9 आणि 10 क्रमांकाच्या चौपद्या या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेले आहे. दंडवत हो.